अशा 16 कला नियुक्त असं पुरुष रूप ग्रहण केलं आणि पाण्यामध्ये पडून योगनिद्रा घेत असताना त्याच्या नाभी सरोवरामधून प्रगट झालेल्या कमलापासून प्रजापतींची अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले, ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना काकडार्थीमध्ये आलेले, ज्याच्या नाभी स्थानापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी निर्माण झाला तर त्या तंतूतून वरती आल्यानंतर मी कोण, मला कोणी निर्माण केलं, कशा करता निर्माण केलं काही त्याला सुचेना. म्हणून त्यांनी सर्वत्र पाहिलं तर त्या चारी दिशांना पाहिल्यामुळे त्याला 4 मुख निर्माण झाली. चतुर्मुख ब्रह्मा वरपर्यंत गेला परंतु शोध लागला नाही, म्हणून पुन्हा मुळाकडे फिरला. मुळापर्यंत गेला तर सापडेनाच मूळ त्याला. कित्येक सहस्र वर्षापर्यंत तो फिरत होता पण मुळाचा तपास लागला नाही. पुन्हा वरती आला, इकडे तिकडे बाहेरही शोधू लागला पण शोध लागेना. तेव्हा आकाशवाणी झाली, तप 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 करायचं पण साधन माहिती पाहिजे ना. बाबा सांगायचे नामस्मरण करा, पण नामच माहीत नाही. जेवायला या हे आमंत्रण ऐन वेळेला का 2 दिवस आधी, 1 दिवस आधी, आणि आल्यानंतर पात्र वाढा, त्याच्यावर काय जे असेल ते वाढा. पात्रच ठेवलेलं नाही आणि पोटभर जेव्हा लाजू नका म्हणणं बिनलाजेपणाचं नाही. या म्हणण्यात मतितार्थ काय आहे की परमार्थ करा. अरे करतो आम्ही पण साधन, पात्र म्हणजे काय, पात्र म्हणजे काय, साधन आहे, साधनच नाही. आणि परमार्थ काय करा, नामच माहिती नाही. तप तप असा शब्द कानावर पडला पण तप कशाचं करायचं, कशाची साधना करायची ही जर माहिती नाही, संभ्रमात पडला. मग भगवान महाविष्णूंनी हंसरूप धारण करून त्या ठिकाणी त्याला उपदेश केला. कालच उल्लेख झाला तिथे जे प्रमाण आहे हंसरूपी ब्रह्मोपदेशी श्री हरी, तर ते प्रमाण तिथे जर उलगडा करून घ्यायचा असेल त्या ज्ञानाचा तर हंसोरूपी ब्रह्मोपदेशी श्री हरी असे येते. हंसरूपी नाही तर हंसोरूपी. आणि मग त्याचं उलट केलं की सोम होतं. तत्वमसी ते तू आहेस असा उपदेश केला. आणि भागवतात सांगितले तो परमात्मा हंस झाला म्हणजे हंसामध्ये क्षीरनीर विवेक करण्याची बुद्धी आहे, पाणी आणि दूध वेगळं करण्याची बुद्धी. एक सुभाषित आहे, हंसो धवला बको धवला. हंसही पांढरा शुभ्र आहे आणि बगडाही पांढरा शुभ्र आहे. पण क्षीरनीर विवेके तू हंसो हंस हा बको बका. पाणी मिक्स केलेलं दुधातलं जर काढायचं तर बगड्याच्या जातीला जमत नाही. आणि मात्र जो हंस आहे तो मात्र त्याच्या चोचीमध्येच योजना केलेली आहे. तो फक्त दूध घेतो आणि पाणी मात्र घेत नाही. कारण अल्कली स्रवण्याची योजना त्याचा अल्कल अम्ल आणि अल्कली असतं ना, त्या अल्कली स्रवण्याची योजना त्याच्या चोचीत असल्यामुळं आणि ते त्या ठिकाणी त्याच्यातलं पाणी वेगळं तिथंच होतं, फक्त दूध ग्रहण केलं जातं. म्हणजे सार आणि आसाराची निवड करण्याची बुद्धी ज्याच्यामध्ये निर्माण झाली त्याला हंस म्हणतात. तो आपला हंस अनादी संप्रदाय, आनंद संप्रदाय, हंस अनादी संप्रदाय असा आहे. ती रूप धारण करून म्हणजे मूळ आपलं जे आहे महाविष्णूपासून ते ब्रह्मदेवाला उपदेश. आणि इकडे ब्रह्मदेव झाल्यानंतर आत्री ऋषी दत्तात्रेय नारायण महाराज. आणि इकडे दत्तात्रेयांपासून नाथ महाराज म्हणतात की त्यांनी जनार्दनांना उपदेश केला. आणि जनार्दनानंतर यदू सहस्रार्जुन आणि जनार्दनाने आपलं हे तिघांना दत्तात्रेयांनी उपदेश केला. त्याच्यातल्या जनार्दन स्वामींनी मला उपदेश केला. म्हणजे ही आनंद संप्रदायाची शाखा नाथ महाराजांपासून इकडे आली. नाथ संप्रदाय, नाथ बाबा जे आहेत ना हे आनंद संप्रदायाचे आहेत. तिथून तिकडे गेली शाखा गुरुदेव दत्तात्रेयाकडून जनार्दनाकडे आणि इकडे नारायण महाराजांकडे आले. चैतन्य संप्रदाय अभंग रोज आपण म्हणतो मुख्य महाविष्णू चैतन्याच्या मुळे निळोबारायांनी केलेला. म्हणजे तुकोबाराय हे चैतन्य संप्रदायाचे होते. एकनाथ महाराज आनंद संप्रदायाचे होते. त्याच्यानंतर सनकादिक जी आहेत ही स्वरूप संप्रदायाचे होते. रामदास स्वामी स्वरूप संप्रदायाचे होते. आणि माऊली ज्ञानोबाराय प्रकाश संप्रदायाचे होते. याचा निवाडा स्वामी स्वरूपानंदांच्या ज्ञानेश्वरी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर दिला. आजही माऊली ज्ञानोबारायापासून पुढे परंपरा कशी ज्ञानाची चालू आहे आपल्याकडे तशी एक त्यात निश्चित दिलेलं आहे. पण ज्यांना ती परंपरा प्राप्त नाही ती म्हणतात काय नाही, माऊली ज्ञानोबारायांनी सांगितले आता की रामकृष्ण हरी म्हणायचं, बाकीचं काय करायचं नाही. आता कुठं लिहिले दाखवा. आजही परंपरा विद्यमान आहे आपल्यासारखी तशी.
पुढे ज्यांना प्राप्त आहे त्यात लिहिलेली आहे ते परंपरा आतापर्यंत लिहिलेली. माऊली ज्ञानोबा प्रकाश संप्रदाय अशा पद्धतीने ही 4 संप्रदाय जे आहेत. तत्पूर्वी शैव, वैष्णव, गाणपत्य, सौर आणि शाक्त असे 5 संप्रदाय वेदबोधित पहिल्यापासून. मग त्याच्यामध्ये गाणपत्य म्हणजे गणपतीपासून, शाक्त म्हणजे देवीपासून, शैव म्हणजे भगवान शंकरापासून, वैष्णव म्हणजे विष्णूपासून, सौर म्हणजे सूर्याची उपासना करणारे सूर्यापासून. असे ही 5 वेदबोधित वेदात उच्चार हे असणारे नाव असणारे. पण शैव आणि वैष्णव वगळता बाकीच्या ज्ञानाच्या परंपरा पुढे चालू ठेवल्या नाही. देवबाप्पा सुखाचं ठेव होय महाराजा आणि तिकडेच गेली मग ते त्या उपासनामध्ये आणि पोटावर प्रवर्तक त्याच्या पुढे जे गादीवर येत गेले ते. आणि शैव संप्रदायामध्ये प्रकाश आणि स्वरूप हे 2 संप्रदाय, वैष्णव संप्रदायामध्ये चैतन्य आणि आनंद संप्रदाय असं. आणि या 4चं ऐक्य माऊली ज्ञानोबा यांनी केलं. ऐक्य म्हणजे पुढे आपापल्या मताप्रमाणे संप्रदायिकता चालली. माऊलींना बरं नाही वाटत, त्यांचा अवतार झाला त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रवर्तकांना एकत्र केलं 4ही संप्रदायात आणि त्याचं संप्रदायाचं त्या ठिकाणी तिथे नाव ठेवलं एकच. इथून पुढे कोणीही सांगायचं नाही आमचा अमुक संप्रदाय अमुक, सगळ्यांनी सांगायचं आमचा वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय आणि त्याचं नाव ठेवलं भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदाय. अन्यथा अजून वारकऱ्यांनाच माहीत नाही वारकरी संप्रदाय कसा बनला. ते आम्हाला विचारतात कुठून आला हा आनंद संप्रदाय. इकडे सांगतो तुला नीट बाबाच्या भाषेत सांगायला पाहिजे, यांना घोडे लावून सांगायला पाहिजे. चोर घुसल्या वारकरी संप्रदायात, चोर घुसले, खरे वारकरी राहिले बाजूला. खरे वारकरी तर आपण आहोत. त्याला नाव ठेवले वारकरी संप्रदाय. त्यावेळेच्या संबंधाने मग बहिणाबाईंनी अभंग केलेले संत कृपा झाली महाराज फळा किंवा त्या संबंधाने तुकोबरायांनी अभंग केला. मग मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची गवाली, जयाने घातली मुक्तीची गवाली, जयाने घातली मुक्तीची गवाली, घातली मुक्तीची गवाली. मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची. त्यावेळेला तुकोबारायांनी त्या संबंधानं माऊली ज्ञानोबारायांना उद्देशून त्यांनी काय केलं, ही वैष्णवांची मांदी आळी मिळवली, एकत्रित केली. स्वरूप प्रकाश चैतन्य आनंद सगळ्यांचे अधिकाऱ्यांना एकत्रित करून भागवत संप्रदाय नाव ठेवून दिलं. ज्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना आला का सगळे ग्रंथ वाचतात. ही सिजनेबल परमार्थ करणारे ही मंडळी बेडूक डराव करतो पाऊस पडल्यावर. आणि ते त्यांना माहित नाही ज्यांचे ग्रंथ वाचतो ते श्रीधर स्वामी आनंद संप्रदायाचे आहेत म्हणून. आनंद संप्रदाय वंशोद्भव असा उल्लेख केलेला आहे. कसा आला आनंद संप्रदायात. आणि मग दुसरे एक प्रमाण अजून आहे पंढरपूरच्या संबंधाने.
नवजाव म्हणती आमो वैकुंठा जी देखिली पंढरी रे. हाट म्हणजे बाजार. पंढरपूरचा बाजार असायचा, एक आषाढीला आणि एक कार्तिकीला. हा बाजार आहे कशाचा? आता परमात्म्याचा सगळा बाजारच करून टाकला भलताच. तिथे फक्त आता म्हणतात कसे काय मिळतं तिथं, लाई मुक्याची दुकानं राहिले. बाबा म्हणायचे पहिले तिथं जायचं तर लाई होऊन यायची माणसं, आणि तशी परंपरा होती. या वारीला अनुग्रह घेतला तर पुढच्या वारीला जायचं. कार्तिकीला अनुग्रह घेतला, प्रबोधिनी एकादशी म्हटले कार्तिकीला, अनुग्रह आषाढीला घ्यायचा आणि प्रबोधिनी म्हणजे प्रबोध कार्तिकीला घ्यायचा. तेवढ्यात साधना करायची, तपासायची, कच्चं मडकं पक्क मडकं. तसंच नामदेवाला तपासलं नाही यांनी, आणि म्हणून वारी करण्याची पद्धत होती. आता सगळे टाळकुटीतच जाते तर टाळकुटीत येतात. तो विचारच बाद झाला, तो कशा करता जात होते तो विषयच बाद झाला. मडकी तपासायचा विषय राहिला नाही, संप्रदायच राहिला नाही. डुप्लिकेट वारकरी घुसले वारकरी संप्रदाय, खरे ओरिजिनल वारकरी आपण आहोत. आणि मग पंढरीचा हाट, तिथं बाजार होता त्याचा विनियोग करण्याचा. भरला घनदाट हा पंढरीचा हाट. कौलाची पेठ, कौलाची म्हणजे मंगरुळी कौलाची नाही, ते शास्त्रचिंतन उलगडण्याकरता मी शास्त्रकृपा व्हावी लागते. कौल घेतला लिहून, असं काय ते आहे ना प्रमाण नाही ते. हा प्रमाणाच आहे, अभंग प्रमाणात आहे, अभंग प्रमाणात आहे. कौल म्हणजे निर्णय करणारी अशी पेठ. खरा खोट्याचा किंवा अनुभवाचा, परमात्म्याचा अनुभव येतो आला की नाही याचा निवाडा करणारी, निर्णय करणारी कौल हा शब्द जो आहे. कौल म्हणजे निर्णय. कौलाची पेठ, पंढरीचा हाट कौलाची पेठ. मिळाले चतुष्ट वारकरी. चतुष्ट म्हणजे हे चार: स्वरूप, प्रकाश आणि चैतन्य आणि आनंद. इथे साधन चतुष्टय हा अर्थ चालू शकणार नाही, अंतःकरण चतुष्टय बी नाही, त्याचा काही संबंधच नाही त्या चतुष्टयाचा दोन्हींचा बी. इथे हाच चतुष्टय आहे, स्वरूप, प्रकाश, संप्रदाय. कारण अभंगाची रचना पाहा, कोणाचं वर्णन आहे, त्या वारकऱ्यांचं वर्णन आहे. कोणत्या प्रकारातले वारकरी आहेत? 4 संप्रदायातले वारकरी इथे एकत्रित आलेले आहेत. मिळाले चतुष्ट वारकरी. खूप पुरावे आहेत संप्रदायाबद्दल सांगायला, पाहिजे तेवढे भरपूर. चला पुढे. मग आपला उद्देश हा आहे भगवंताच्या अवताराचा उद्देश, संतांच्या अवताराचा उद्देश, दोघांचाही उद्देश एकच. धर्मरक्षावया अवतार घेसी ना फुल्या पाळसी भक्तजना. आणि इकडे संतांचं धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. दोघांचाही उद्देश एकच आहे. कार्य करण्याची पद्धत भिन्न आहे. फक्त हा घेऊन या हाती घेऊन या चक्र गदा हाची नंदा करतो, भक्ता राखे पायापासून गुरुजनाशी समारे. पण त्या उलट मात्र संतांचे वाढावया सुख भक्ती भाव, वाढावया सुख भक्ती भाव, वाढावया सुख भक्ती भाव, वाढावया सुख भक्ती भाव. कुळाचा संतांच्या अवताराचा उद्देश सांगितला. वाढावया सुख. आता सुख तुम्ही कशाला समजता, पण संतांनी सुखाची केलेली व्याख्या, किंबहुना जीव, किंबहुना सूर्य, जीव आत्मयाची लाही, ते वेळी जे होय तया नाम सुख, बाकी येर अवघेची दुःख. त्या व्यतिरिक्त सगळं दुःख. आत्म्याच्या संबंधानं सोय सापडली ना,
आणि तिथे जे काय होतं त्यावेळेला ज्ञानायाम सुख, हे सुख वाढण्याकरता घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, तेच सुख आहे. बाकी त्या व्यतिरिक्त सगळं ज्याला सुख समजून बसला तर पाण्याला मृगजळाला पाणी समजून बसला, तशी स्थिती आहे सुखाच्या बाबतीमध्ये. वाढावया सुख भक्ती वाढण्याकरता, भाव अष्टसात्विक भाव हे वाढण्याकरता अनेक कुळाचारी नाम विठोबाचे. विठोबाचं कुळाचारी नाम कोणते? कुल परंपरेने आलेलं विठोबाचं नाम. काय याच्या पुढं ढोकी फोडावत का काय? हे विठोबा विठोबा म्हणणाऱ्याच्या पुढं ढोकी फोडावत का काय? केवढं निवाड्याची प्रमाण आहे ती. कुळाचारी नाम विठोबाचे. पण साधी बुद्धी थोडीशी तरी पाहिजे ना. एक गाऊ आम्ही विठोबा 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 एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, मग राम रामी उपजे आवडी. मग राम नामी उपजे आवडी म्हणजे राम आणि रामाचं नाम दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. रामाचे भक्त कबीर महाराज, पण तरी सुद्धा निवाडा करण्याकरता म्हणतात, बाबांनो अरे राम नाम तो सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव और प्रहलाद तरे, ओ नाम है कुछ और म्हणजे कुछ और म्हणजे वेगळे आहे ते, असा तर कुछ औरचा अर्थ आहे, ते वेगळं आहे. राम तर कुणी बी म्हणत आहे. एवढा असून सुद्धा निवाडा होत नाही म्हणल्यावर काय म्हणायचं? म्हणून तर अनुभव येत नाही. तुम्ही कशालाही नाम म्हणाल जमणार नाही, परिणाम होणार नाही. तुम्ही कशालाही पाण्याला सल्फ्युरिक ॲसिड म्हणलेलं ते कला आणि वाणिज्य मधले त्यांना काय नाही, ते म्हणतील कला आणि वाणिज्य 3 शाखा आहेत ना, नावही सुंदर आहे, कला वाणिज्य आणि विज्ञान. या कला शाखेवाल्याला जे आहेत ना कलाकार त्यांना नाही कळायचं, आणि वाणिज्य म्हणजे ज्यांनी व्यापार मांडलाय परमार्थाचा त्यांनाही नाही कळायचं. या दोन्ही शाखांना नाही कळायचं कधी. विज्ञाननिष्ठ विज्ञान ज्ञानाचंच विज्ञान होतं, त्या विज्ञाननिष्ठ असा जो परमार्थ आहे त्यालाच फक्त ही गोष्ट कळते, इतरांना नाही. नाम सांगताना 17व्या अध्याय ज्ञानेश्वरीच्या 23व्या श्लोकामध्ये हे अर्जुना ती नाम एकतर ती किरा ना माझ्याती, पण तरी अज्ञानी लोकांनी त्याला ओळखण्याकरता श्रुतीनं खून केली. ती खून मी तुला सांगतो, पण सांगू का मी ते नाम आता तुला सांगतो, नीट ऐक. त्याच्या आधी पण ते कोणाला कळेल कोणाला नाही कळेल हे आधी सांगतो. मी उघड सांगणार आहे, पण कोणाला कळेल कोणाला नाही कळणार तर म्हणे सांगू का? पै निगमाचळ शिकली उपनिषदार्थ नगरी, ब्रह्माच्या एका हरी तयासी सकळी. साधनावर मला बोलायला सांगत जा आणि साध्यावर तुम्ही बोलत जा. म्हणजे तुम्ही साध्यावर सुंदर. आता सगळ्यांना साध्याबद्दल बोलण्याची, साधनाबद्दल नाही, कारण साधन कळलेलं आहे ना. पण साधनाबद्दल ज्यांनी घोटाळा केलाय त्यांचं करायला हे खंडन करायला आणि योग्य हे करायला तुम्ही नाम घेत नाही हे सांगायला करता हे सांगायचं. निगमाचळ शिखरावर जो असेल त्याला मी सांगितलेलं नाम कळेल रे अर्जुना, बाकीच्यांना काही नाही कळणार. आगम आणि निगम 2 शास्त्र आहे. 2 म्हणजे 2 प्रकार आहेत शास्त्राचे. आगम म्हणजे धर्म जिज्ञासा आणि निगम म्हणजे ब्रह्मज्ञान. जेने निगमवल्ली प्रकट केली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. निगम म्हणजे बाहेर निघण्याचं सोपं आहे, आणि आगम म्हणजे प्रवेश करण्याचं. प्रवेश करण्याचं म्हणजे धर्म जिज्ञासा आहे. म्हणून 4 स्वतंत्र पुरुषार्थ करताना धर्म आणि मोक्ष 2 स्वतंत्र ठेवले त्यांनी. आम्ही धार्मिक आहेत माणसं, पण मोक्षार्थी नाही. धार्मिकांना आम्ही मोक्षार्थी समजतो, अजिबात नाही. शिवेवर सुद्धा नाही मोक्षाच्या. म्हणून 2 स्वतंत्र आहेत ते, धर्मार्थ काम आणि मोक्ष असे. धर्म मोक्ष वेगवेगळे का सांगितले? लोक धार्मिक भरपूर आहेत पण मोक्षार्थी नाहीत ना. ते 2 स्वतंत्र पुरुषार्थ आहेत. धर्म आणि मोक्ष 2 स्वतंत्र पुरुषार्थ आहेत. चला काय मुद्द्यावर चाललेला आहे विषय आपला? संतांच्या अवताराचं, देवाच्या अवताराचं प्रयोजन, परंतु नामाचा विनियोग हामध्ये विषय आलेला आहे. तर मग निगमाचळ शिखरी म्हणजे नुसतं धर्मजिज्ञासेचं ज्ञान धोका देणार आहे. विद्वांसम अपि कर्षति की विद्वांसम नापि कर्षति.
पूर्वमीमांसेमध्ये आणि विद्वांसम नापिकर्षती असं आलेलं होतं. जेमिनीने आपल्या गुरुजींना व्यासांना विचारलं, गुरुजी विद्वांसम नापिकर्षती लिहायचं, इथे जरा मिस्टेक झाली, विद्वांसम नापिकर्षती लिहिलेलं आहे. म्हणले नाही नाही बरोबर आहे तेच. विद्वान लोक विषयाला बळी पडत नाहीत, विषयाच्या आधी जात नाहीत. आणि व्यासमहर्षी लिहितात, हो विद्वांसम नापिकर्षती, विद्वान जरी असला तरी विषयाला बळी पडतो. इथे दुरुस्ती पाहिजे. म्हणजे नाही, वेळ आल्यावर तुला समजून सांगा. आणि एक दिवस खास परीक्षा घेण्याकरता जेमिनी एकट्याच त्यांच्या आश्रमात असताना वातावरण मायावी वातावरण तयार केलं पावसाचं. लगेच पाऊस आला. एका सुंदर अशा स्त्रीचं आणि रूप घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी पावसामध्ये ती भिजते आणि तलम वस्त्र अंगावर परिधान केलेली यज्ञकुंडाजवळ बसलेल्या त्या जेमिनीनं या स्त्रीकडे पाहिल्यानंतर काम उत्पन्न झाला. आधार आश्रय दिला, आत यायला, वस्त्र बदलायला दिली स्वतःची. आणि त्यानंतर तिथे बसल्यानंतर आणि अग्नीच्या जवळ बसल्यानंतर आणि त्या ठिकाणी गप्पा चालू झाल्या. आपला परिचय, देवी आपण कोण, आणि आपला परिचय दिला स्वतःचा, तिचा परिचय करून घेतला. आणि नंतर इच्छा सांगितली की तुमचं लग्न झालं का? नाही म्हटले, शोधात आहे. मग माझ्याबरोबर विवाह कराल का? जेमिनी म्हणतोय बघा. आणि त्याच्यानंतर जमलं ना, कुठल्याही दोघांमध्ये सुपारी साई आहे, कुणी साक्षीला आहे, कुणी नाही. पंचमहाभूत होती साक्षीला. त्यांच्यामध्ये पण तिने एक सांगितलं, सुपारी फोडायच्या आधी सांगते की आमच्या कुळाची कुलपरंपरा आहे की नवऱ्या मुलानं लग्नाच्या आधी नवऱ्या मुलानं घोडा बनायचं आणि नवरीला पाठीवर घेऊन अग्नीला 5 प्रदक्षिणा अशा घालायच्या. ठीक आहे म्हणजे मान्य आहे मला. आता उतावळच झाला होता. उतावळा नवरा गुडघ्याला बसे झालं ना, खाली आपले पाय घोडं झालं. बसावं देवीजी आणि बसले देवी त्याच्यावर. आणि 1 2 3 4 आणि 5व्या प्रदक्षिणेला आपलं खरं रूप प्रगट केलं व्यासमहर्षींनी. त्या मुलीचं रूप व्यासांनी घेतलेलं होतं. आणि दाढी खाली लोंबली, ती जरा टोचली म्हणून पाहिलं वरती, कोणही म्हणतो गुरुजी आपण मग जेमिनी विद्वांसम नापिकर्षती की विद्वांसम नापिकर्षती? नापिकर्षती, नापिकर्षती, आपला अपिकर्षती, अपिकर्षती. विद्वान जरी असला तरी विषयाला बळी पडतो. मग दुरुस्ती करायची काय म्हणले? नाही नाही बरोबर आहे, तुम्ही लिहिलं तेच बरोबर आहे. बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. आणि मग ही सांगायचं की धर्मजिज्ञासा जरी ज्ञान धर्मजिज्ञासाचं झालं तरी त्याने पूर्णत्व येत नाही, विषयावर मात करता येत नाही. ब्रह्मजिज्ञासाचंच ज्ञान झालं पाहिजे, भेदच नाही. तुझं म्हणणं नाही भेद केला सहज विनोद, तर तिथे विषय निर्मितीच नाही, त्यामध्ये विषय निर्मिती आहे असा भाग. आणि मग म्हणून निगमाचं ज्ञान म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न थोडासा झाला. जो त्या निगमाचळ शिखरावर आहे, निगमज्ञानाचं शिखर कळस ज्याने गाठलेलं आहे, म्हणजेच त्याच्यापुढे उपनिषदार्थ नगरी म्हणलेलं आहे. वेदाचे कर्म ज्ञान आणि उपासना असे त्याची भेद आहे, तरी कांडात्मक भेद आहे. गीता ही कांडरूपिणी आहे. आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जे काही 80,000 श्लोक आहेत, श्रुती ज्या आहेत या कर्मपर आहेत. 16,000 ह्या श्रुती उपासनापर आहेत आणि 4,000 ज्या श्रुती आहेत त्या फक्त ज्ञानपर आहेत. त्याला ज्ञानकांड म्हणतात आणि त्याला काय म्हणतात? उपनिषद असं म्हणतात. तसं 108 उपनिषद आहेत, पण कमी करत करत जर आल्या थोडक्यामध्ये तर 10 उपनिषद आहेत, दशोपनिषदे म्हणतात. छांदोग्य उपनिषद, मुंडकोपनिषद, बृहदारण्यकोपनिषद असे आहेत नावं त्याची. तर मग याच्यामध्ये प्युअर ज्ञानाचाच भाग आहे. वेदांत पूर्ण ज्याला म्हणतात उपनिषद, ज्याला उपनिषद नगरामध्ये जो राहतो म्हणजे ज्याने वेदांत, याला वेदांत, वेदाचा अंतिम भाग म्हणजे ज्ञानकांड याला वेदांत म्हणतात. आणि त्याचं ज्ञान असणाराला वेदांताचार्य म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी त्या भागाला उपनिषदार्थ नगर माऊलींनी म्हटलं. उपनिषदाच्या जे नगरामध्ये आहेत ना, ज्यांना उपनिषदाचं ज्ञान झालं आणि सतत त्या नगरात त्या विचारात असतात, त्यांनाच मी सांगितलेलं नाम कळेल. अर्जुना कृष्ण भगवंत म्हणतात, पै निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी ब्रह्माच्या एका हरी.
तयासी चकळी. ब्रह्माच्या एक हरी म्हणजे हरी 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 म्हणजे काय? ए जुना शब्द येतो, ए हरीनं बसा ना, एकीकडे एक तिकडे काय बसले. जर हरीनं बसा ना, लाईनीनं वळीनं हरीनं, जुना शब्द आहे हरीनं बसा. म्हणजे जो ब्रह्माच्या हरी आहे म्हणजे हरीनं म्हणजे ब्रह्माच्या पंक्तीला बसलाय, म्हणजे जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे. काय मी काही ज्ञानोबरायचं, जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे म्हणजेच ब्रह्माच्या पंक्तीला बसलेला आहे. ब्रह्माच्या एका हरी तयासी चकळी. त्यालाच कळेल बरं, सांगतोय मी आता, पण कोणाला कळत मी नाही म्हणत. कृष्ण भगवंत म्हणतात अर्जुना सांगतो मी आता, पण कोणाला कळेल. उपनिषदा निगमाचळ शकरी उपनिषदार्थ नगरी ब्रह्माच्या एका हरी तयासी चकळी. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये ते नाम सांगतात जे तुम्हाला अनुग्रहामध्ये प्राप्त झाले. तरी सर्व मंत्रांचा राजा प्रणवू आदिवर्ण गुजा तत्कारू जो तुझा तिजा संस्कारू. प्रणव कशाला म्हणतात? प्रणव एक तर प्रणव जो आहे वायूला प्रणव म्हणतात. 12 वायू जो आहे ना त्याला एक प्रणव शब्द आहे, आणि ओंकाराला प्रणव म्हणण्याची संज्ञा आहे. एक पद सांगतो कृष्णदासांचं. ओंकार प्रणवोच्चार होय साचार आत बग कैसा. सुरुवात तशी नाही, हे नरा आत बग जरा जीव हा खरा नवी. इथं थांबायचं, नवे इकडे घ्यायचं. जीव खरा आहे काय? लिहिताना जीव खरा दांडा दिलाय, पण पुढे नवे येतो इकडे घ्यायचा आहे म्हणताना अर्थ करताना जीव हा खरा नवी. मग म्हणायचं ही माया असं म्हणायचं. तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बग कैसा. तो शब्द अवाङ्मय सोहम सोहम ऐसा. वरी वरी मेघ अंबरी तेची सागरी उठुनी मावळती. ती उपमा घेता वृत्ती तुला त्या कळती. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, तुम्ही बी ब्रह्मदेवासारखे सृष्टी नायक आहे, सृष्टी चालक आहेत, तुम्हाला अजून कल्पना नाही. ही ब्रह्मदेवाची सृष्टी निर्माण केलेली, आणि तुमच्या त्याच्या नाभिस्थानापासून झाली ना महाविष्णूच्या, तशी तुमच्या नाभिस्थानामधून मुख्य नाभिस्थान आहे तुमचं कल्पनेचं. ज्या कल्पना निर्माण होतात ना त्या नाभिस्थानापासून निर्माण होतात. म्हणून ज्या तुमच्याही नाभी कमळात जन्मचतुराला ना तुम्ही महाविष्णू आहात. मग तिथून सृष्टी निर्माण होती. किती होते निर्माण तिची गणना केली, मोजली आणि सांगितली नाथ महाराजांनी. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती देखी तोची. 1 तासात 1 कोटी कल्पना निर्माण होतात. बापरे, ब्रह्मदेवापेक्षा भारी आहे सृष्टीची चालक तुम्ही. पण तुम्हाला कळा समजा ना, म्हणजे तुम्ही ब्रह्मदेवाचे बी निर्माण करते आहात. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा तुमच्या पुढे काहीच नाही. ब्रह्मा सृष्टीचा निर्मिता विष्णू प्रतिपाळिता रुद्र संहार करता. या तिघांसही निर्मिता कोण आहे? तो देव ठाई पडे ना तरी यमयातना चुकीजीना. दासबोध कोण आहे? आणि तो देव कळण्याकरता तर तुकोबारायांनी एका ठिकाणी गणेशाचं स्तवन करताना म्हणलं ना, ओंकार गाळ नाही बसायचं बरं, सावध बसत जायचं. गाळ झाले.
जे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ते तिन्ही देव कुठून? तिसऱ्या चरणात सांगितलंय की हे तिन्ही देव जेथून उत्पन्न ब्रह्मा विष्णू आणि महेश तो हा गजानन मायबापू. आम्ही त्या गणेशाची पूजा करतो. तुम्ही कोणत्या गणेशाची करता? शंकराच्या मुलाचा पोरगा आहे ना, शंकराचा मुलगा गणपती, त्याची पूजा करता. त्यांनी मळापासून बनवलं ना, तुम्ही त्या गणेशाची पूजा करता. आम्ही त्या गणेशाची नाही करत. तुमचा गणेश हा शंकराचा पोरगा आहे आणि आमचा गणेश शंकराचा बाप आहे. हे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बापू. आणि त्याच गणेशाची आणि उपासना सर्व संत करतात. तुकोबाराय त्याची करतात, माऊली ज्ञानोबाराय सुद्धा. ओम नमो जिहाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. त्यात काही मूर्खांनी पुन्हा श्री गणेशान्मान मग ओम नमो जिहाद्य म्हणून टाका ते श्री गणेशायन. का कशा करता श्री गणेशायन? मूर्खांना कळलंच नाही. आणि हेच गणेशाचं वर्णन आहे, वेगळा गणेश दाखवर निर्देश करायचा आहे आणि पुन्हा तो शंकराचा पोरगा आणला तुम्ही मध्ये श्री गणेशायन टाकून. निषेध नाही त्याचा आम्हाला करायचा. उपासनेकरता तोच लागतो. आत्मरूपाची उपासना करता येत नाही म्हणून तो अवताराला आला, त्याचंही कार्य झाले, आम्ही त्याला ईश्वर समजतो, त्याची उपासना करतो, तो भाग वेगळा. पण त्याचा वर्ण आला ना आम्हाला खरा गणेश कळेला ना, घोटाळा झाला ना. आत्मरूप गणेश स्मरण 13व्या अध्यायातली पहिली ओवी. तिथे बी अजून शांतपती जयांची केली स्मरण म्हणतात. आपल्यातली बी बरीचशी 10 वेळेला सांगून बी ओवी जुन्या ज्ञानेश्वरीमध्ये पहा. आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. इथे तर सांगितलं आत्मा आधी त्याला गणेश म्हणतो, म्हणजे आत्म्यालाच गणेश म्हणतो असं त्याला. देवा तुझी गणेशमध्ये हाच उल्लेख आहे पहिल्या ओवीत निर्देश करताना. इथे आत्मरूप गणेश म्हणताना आत्माच गणेश सांगितला आणि शिवाय त्यालाच श्री गुरु म्हटलं. आता कोणता गुरु, कोणाचा गुरु, कोणाचा कोण बघा शोधून. त्यांचा गणपती एक, गुरु बी एक, सगळंच एक. खंडोबाई तोच त्यांचा. आता गुरु राया सर्व संतांची साधना एक, देव एक. तुम्हाला आपल्यालाच काय झाले काय माहिती. ज्याला त्याचं ज्ञान नाही त्यांनी वेगळाच मानला. गणपती, खंडोबा, विठोबा हे सगळे वेगवेगळे मानले. गणाधीश ईश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आगंत या राघवाचा. राघवही तोच, श्रीरामही तोच, गणपती तोच, गुरुही तोच, आत्माही तोच. एकाच गोष्टीला ती सगळी नाव आहे. आणि विठोबाही तोच. विठ्ठल गणपती नाही. आणि हे एक असं एकत्व जर समजून घेतलं आत्मत्वानी तर मग तुम्ही सर्वांची उपासना करायला स्वतंत्र आहात. सर्वांची उपासना केली तरी तुम्ही एकाचीच केली. अन्यथा तुम्ही वेश्येची उपमा तुम्हाला लागू पडते या भक्ताला. कशी? एकादशीच्या दिवशी जे तुला पाडो आम्हासी ते तुलाची नागाची पंचमीच्या दिवसी. अर्जुना एकादशी आली अज्ञानाच्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे बरं का. 13व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंची लक्षणं सांगत असताना ते झाल्यानंतर श्रीगुरूंची उपासना, श्रीगुरूंची लक्षणं, सगळी सेवा कशी करायची सांगताना त्याच्यानंतर अज्ञानाची लक्षणं सांगताना त्याच्यापुढे सांगितलं की एकादशीच्या दिवशी जेवढं आम्हाला बसतात
ते तुलाशी नागाशी पंचमीच्या दिवशी, पंचमी आली नागपंचमी, चल ग से वारुळाला नागोबाला पुंजायला. सोमवाराला एक, मंगळवाराला एक देव, बुधवारचा वेगळा, गुरुवारचा वेगळा, प्रत्येक वाराचा वेगवेगळा. त्याच्यातही कमी पडले तरी पिराला वाजायला जातील अशा ताप लावं लागेल. ते कमी पडले 33 कोटी. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही. ज्ञानेश्वरीत त्याचा अर्थ सांगितलाय. 33 कोटी हा शब्द संख्यावाचक नाही, कोटी हा शब्द गुणवाचक आहे. हा देवकोटीतला माणूस आहे. हो, माणूसच आहे पण देवकोटीतला आहे. म्हणजे देव प्रकारातला. कोटी शब्द प्रकारवाचक आहे, संख्यावाचक नाही. 33 प्रकारचे देव आहे. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही, कोटी. मग त्यात सांगताना ते सांगितलं की 11 रुद्र करा गणित, 12 आदित्य, सूर्य 12, रुद्र 11, आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. त्याच्यातला एक रुद्र पोटी आला. 12 आणि 11 किती झाले? बोला, 23 झाले ना. त्याच्यानंतर 8 दिग्पाळ, अष्टदिग्पाळ किती झाले? लवकर बोला ना, तुम्ही काय असं झोपले काय? हा, 31 झाले. आणि खाली राहिले इंद्र आणि प्रजापती, हे 2 झाले. 33. हे 33 कोटी याला म्हणतात 33 कोटी, 33 प्रकारचे. मग आता रोज एकाची उपासना करणारे जे असतील ना, त्यांना काय सांगितलं? ऐसा खंड भजन करी उगानो हे क्षणभरी, आघवे निगावद्वारी आहे वजैसी. त्याच्यातच मोडणार ही रोज एकाला भजणारी. आणि एकच जो आहे आत्मा सर्वांचा एक आहे ना, त्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेऊन मग रोज जरी तुम्ही एकाला भजलं तर तुम्ही 20मध्ये मोडत नाही. तर त्याचे वेगवेगळे ते रूप अवतार आहेत, एकाचेच असं समजून तुमची एकविध भक्ती होते. ही त्याचं तंत्र आहे. मग आता हे खंडोबाचं वर्णन करतात का विठोबाचंच वर्णन करतात या अभंगात? बरं कोणतं? या देवाची भरता वारे, हे वर्णन कोणाचं वार आहे? हे खंडोबाचं रूपक केले. रूपक कळतं ना, रूपक म्हणजे अलंकार. पण सोनं मात्र एक आहे. अलंकार वेगवेगळे असले तरी सोनं एक आहे. तसं रूपक खंडोबाचं केलंय, पण वारं मात्र विठोबाचं आहे. विठोबा अंगात येतो. हो, कोणताही देव अंगात येतो, त्याची उपासना करावी लागते. मग त्याचं वारं अंग धरतं, उपासना करावी लागते त्याची. अरे अंगात येतो असं म्हणण्यापेक्षा अंगात पाहिलंच आहे. हो, अंगात पहिलाच आहे हे तरी पटतं ना. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वभूतांच्यान्तरी हृदय महा अंबरी, चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदय लाजो. 15वा अध्याय 15वा श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्स्मृति ज्ञानमपोहनञ्च, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे आर्निशी ती वस्तुगामी. आत्मा तू शिवाचा राम जप, आत्मा तू शिवाचा राम जप, आत्मा तो शिवाचा राम जप, आत्मा तो शिवाचा राम जप. रामकृष्ण वाचा भाव आजीवाचा, रामकृष्ण वाचा भाव आजीवाचा, रामकृष्ण वाचा भाव आजीवाचा, रामकृष्ण वाचा भाव आजीवाचा. आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप. हो, आत्मा तो शिवाचा राम जप, आत्मा तो शिवाचा राम जप. निवाडा हे तुलना आहे साधनांची. रामकृष्ण वाचा भावा जीवाचा. रामकृष्ण वाचेने म्हणणं हा जीव भावात असतो, आणि आत्मा तो शिवाचा राम जप. भगवान शंकर कशाचा जप करतात? आत्मरूपाचा जप करतात. असे आत्मा तो शिवाचा नाम जप. दुसरे प्रमाण आहे त्याच्यामध्ये मेळ कसे बसतो या सगळ्याचा भाग.
जणवायचं एक अभंग सगळे म्हणतात महाराष्ट्रभर चाल लावून चाललं. भजन करी महादेव, भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, ओ राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, ओ राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, महादेव, भजन करी महादेव. करार करून आले का तुम्ही दोघं? अर्ध त्यांनी म्हणायचं अर्ध तुम्ही म्हणायचं असं पाहिजे. हां आपल्याला कळलं बी नाही पाहिजे. तिकडं गुपचूप करार झाला पाहिजे. तू आली एकटीच, बहीण आली तुझी, पण ती काय उपयोगाची? बहीण नसली एखाद्या वेळेला तरी चालेल, भाव पाहिजे. त्याला ठेवलं घरी. भाव नाही, भाऊ नाही, भाव. काही एडी म्हणतात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, म्हणजे कानोबाला सापडला. आणि तो कोबा नाही गैरहजर होती काय? भावा सापडला का भावे सापडला? नीट म्हणत चला, तो या भावे सापडला. भावे भाव आणि भाऊ दोन वेगळे. भावा सापडला का म्हणजे कानोबाला सापडला, माझ्या भावाला. काय म्हणतो त्याचं कळलं ना आपल्याला. आता अर्थ लावायचं जाऊ दे. काही वेळेला काही नाही, आपलं सहज म्हणायची सवय असते. बोलता बोलता शिवी द्यायची उद्देश नसतो कोणाला शिवी द्यायचा. त्यांच्या वाचतच बसलेली असते ती. बोलता बोलता दोन चार वाक्याने एखादी शिवी जाणारच त्यांची सहज. तसं यांना बी वळण लागलंय, अर्थ नाही करायचं, आपलं नुसतं म्हणायचं. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भजन महादेव भजन करतोय. कोणाचं भजन करतोय तर म्हणले रामाचं भजन करतोय. आणि राम कोणाचं भजन करतो तर म्हणे महादेवाचं भजन करतो. असा अर्थच नाही त्याचा. हा त्याचं करत नाही, तो त्याचं करत नाही, दोघं एकाचंच भजन करतात. हे कधी कळतं माहिती का? शेवटच्या चरणावर गेल्यावर कळते. जनी म्हणे आत्मा एक आणि सर्वाठाई सदोदित. दोघांच्या मधला आत्मा एक आहे ना, कोणाच्या? रामामधला आणि भगवान शंकराच्या मधला आत्मा एक आहे की नाही. आणि मग त्या ठिकाणी त्याचं भजन ते करतात. असंच मध्ये चाल म्हणता म्हणता अजून गडबड अजून करतात चालबाज मंडळी. श्रीराम जय राम जय जय वाटच लागली. अजून मध्ये गोडी निर्माण व्हायला. भजन करी महादेवन रामपूजी सदाशिवन मध्ये घ्यायचं अजून श्रीराम जय. ऐकणाऱ्यांना गोड वाटत, पण विषय लोभी म्हणे साधन अवघे बुडविले. कशाचं भजन करतात? शेवटच्या चरणावर गेल्यावर कळतं भजन कशाचं करतात. आम्ही कशाचं भजन करतो? भगवंत म्हणतात अर्जुना आम्ही त्याचं भजन करतो. कृष्ण बी भजन करतोय. सांदीपनीला शरण करून त्यांच्याकडून जे नाम मिळालं त्याचं कृष्ण भजन करतोय. आणि म्हणून अर्जुना सांगतोय, सांगू का ते नाम तुला? ऐक, पण कोणाला कळल? पै निगमाचळ शिकरी. अशी कथा आहे हो भाई. लिंक लागावं लागायची, बाकी काही नाही. लिंक लागली का बस बरोबर झालं. प्रवचन कीर्तन कथा दुसरं काय अनुसंधान. आणि आनंद त्याच्यात आहे. जसं गायनात प्रत्येकाच्या तसं आहे, तसं ह्या अनुसंधान बाबांचा लिंक होती बाबांची. बाकीचं काय नव्हतं, पण आहे का काय लिंक होती? तीच वैशिष्ट्य होतं त्यांचं अनुसंधान लिंक. आता आम्ही लिंक शिवाय काम नाही. एवढं मोबाईलमध्ये युग एवढं पुढे पुढे गेले ना. आता कालच म्हणले तुमचं आता ते लाईव्ह चालू होणार आहे ना, त्यांनी सांगितलं पहा मी लिंक देतो, ते लिंक सगळ्यांना कळवा, ग्रुपला टाका, म्हणजे तिथं घर बसल्या पाहतील. हे आता चाललेलं आपल्याला पाहता येते. आता हसत असतील आपण बोलतोय ते, आपल्याला ते दिसत नाही, पण आपण त्यांना दिसतोय सगळे. बरं कॅमेरा इथेच आहे, तिकडे खाली नाही, दुसरीकडे अजून हाताना चहा घेताना किंवा हे करताना म्हणजे काय खातोय आपण ते दिसलं असतं त्यांना. काय योजना आहे नाही का तशी विचार केला. आणि याला ईश्वर म्हणतात, याला ब्रह्म म्हणतात. आजच्या सायन्सच्या भाषेमध्ये जी ऊर्जा आहे ना, ऊर्जा एनर्जी इज नॉट डिस्ट्रॉयड, इट्स क्रिएटेड. ती काय होत नाही, नाश पावत नाही.
नाश आणि बाध काल विषय झाला ना. बाध करायचा, नाश नाही होत कशाचा. काहीच नाश, जगात काहीच नाश पावत नाही, परिवर्तन होतं त्याचं. मग आता ऊर्जेच्या स्वरूपामध्ये सगळीकडे ऊर्जा सगळीकडे आहे. टीव्ही पर्यंत त्या ठिकाणी ती जे काही येतं ते ऊर्जेच्या स्वरूपात येतं. WWE रेसलिंग, ती फायटिंगची असते ना, ती तुमच्यामधून येते, पण मध्ये एकाला फटका बसत नाही मध्ये. का तर ते स्थूल स्वरूपात नाही, सूक्ष्म स्वरूपात ऊर्जेच्या स्वरूपात येते. त्यामुळे तुम्हाला कुठे एखादा दणका बसत नाही त्यांच्या मारामारीचा, पण तुमच्यातून येते. कुठे चालला असेल तिथून तुमच्यापर्यंत येते. कशी येते? लहरी ऊर्जेच्या स्वरूपात येते. आणि ते ऊर्जेचं रूपांतर करण्याची साधनामध्ये क्षमता आहे. साधन पाहिजे फक्त. साधन कन्व्हर्शन करतं, रूपांतर करतं आणि तुम्हाला दृश्य स्वरूपामध्ये दिसतं. तिथपर्यंत ऊर्जेच्या स्वरूपात आहे आणि त्याचं कन्व्हर्शन केलं, रूपांतरण केलं आणि दृश्य स्वरूपामध्ये दिसू लागलं. ज्ञानाचंच विज्ञान झालं. म्हणून 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान याची व्याख्या केली. किती सुंदर व्याख्या केली. अर्जुना तया नाम ज्ञान. आता कशाला ज्ञान पाहिजे त्याच्या अगोदरची सुरेश. जाणीव जेथन नरिगे, विचार मागुता पावली निघे, तरबो अंगीने ऐनीने घे अंगी दयाच्या. जिथं जाणीवच प्रवेश करत नाही, तर अर्जुना तया नाम ज्ञान, जिथं जाणीव प्रवेश करत नाही आपण कशाला ज्ञान म्हणतो. जाणीवेत जेवढं जेवढं बसतं तेवढं अज्ञान. परमात्मा जरी तुम्ही जाणीवेत आणला तर तुमचं अज्ञानच येते, तो परमात्माच नाही ना. अवजानंतिमा मोडा मानुषीं तनुमाश्रिता परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरम. जाणीव जेथन नरिगे, विचार मागुता पावली निघे. ज्ञानाच्या भूमिकेत वृत्ती जाते ना, तिथं कोणताच विचार शिल्लक नाही, राहत नाही. जाणीवच नाही तर विचार कुठून. तर्को अंगीने घे आईनी जायच्या. जिथं तर्काची तर तिठीच पोचत नाही, दृष्टीच पोचत नाही. अर्जुना तया नाव ज्ञान. आणि येर प्रपंच, हा जो प्रपंच संसार दिसतो ना, येर प्रपंच हे विज्ञान आहे. त्या ज्ञानाचं झालेलं हे विज्ञान आहे. आणि त्याला जर सत्यत्व दिलं ते तर सत्यबुद्धी हे अज्ञान झालं. त्याला सत्यत्व दिलं, त्या जगत्वाला सत्यत्व दिलं मिथ्या जगताला, आणि त्यालाच अज्ञान घेणं. किती सुंदर व्याख्या आहे. मग खरं जे ज्ञान आहे ज्ञातृज्ञेया वीन, नुसतेची जे ज्ञान, नुसतं जिथं त्रिपुटीच नाही ते खरं ज्ञान. पाहतेपणाने तुम्ही वेगळा राहता त्याला साक्षात्कार म्हणतच नाही. पाहता पाहणे दोरी सारोनिया, म्हणजे पाहणारा सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात रंग. बाबा सुंदर एक प्रमाण म्हणायचं, रंग पाहता रंगून जा रंगची नयनी भरा, पंगू करा मन गुरुच्या चरणी श्रीरंगासी वरा. एक प्रमाण असं की आत्मज्योती नजर नहीं आती, आत्मज्योती नजर नहीं आती, तेल नवाती बुझ नहीं जाती. तिथं तेल नाही, वात नाही, पण ते होत आहे स्वयंप्रकाश आहे. आत्मज्योती नजर नहीं आती. तिचं वर्णन तुकोबारायांनी एका ठिकाणी असं केलेलं आहे. आनंद लहरीची गती काय वर्ण. काय पूर्वार्ध कोणाला आठवत असलं तर सांगा बरं. पुढचं चौचरण आहे, त्याच्यात पुढचं चरण आहे. आनंद लहरीची गती काय वर्ण. नाही जास्त पाठातलं नाही, कोणाच्या नाही आठवणार, ठीक आहे, हरकत नाही. तर आनंद ही ज्योत आहे अशी तिथे उपमा दिलेली आहे. ती कशी आहे ती, जशी इथं सांगितलं आत्मज्योती नजर नाही. आनंदाची लक्षणं उघडतात. आनंद दिसतो का, ती ज्योतच आहे जगानंदाची, असं आहे. चला पुढे. तर मग जे कोणाला ते नाम समजेल तर म्हणले निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी ब्रह्माच्या एका हरितयाशीच कळी. त्याच्या पुढे गेलो होतो आपण. तरी सर्व मंत्राचा राजा जो प्रणवादी वर्णुजा. प्रणव म्हणजे ओंकार, प्रणव उच्चार होय साचार. त्या ओमला प्रणव म्हटले आणि वायूला प्रणव असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी तो ओम पहिलाक्षर, नामाचं पहिलाक्षर सांगितलं. ज्यांना कोणाला कळलं तर मी तुम्हाला नाम सांगतोय मी बी, त्यांनी उघड सांगितलं तर मी तरी लपून कशाला ठेवू. पण तरी सुद्धा गुरु संप्रदायाने सांगितलेल्या आणि मर्यादा पाळूनच मी बी सांगणार.
नामातलं पहिलं अक्षर सांगितलं. नाथ महाराजांनी सुद्धा भागवतात सांगितलं, ओंकारावीन मंत्र श्रेणी ते जाण बाळकाची कहाणी. ज्या नामामध्ये ओम नाही ते नामच नाही, ती बाळकाची कहाणी. बघा तुम्ही कोण नाम स्मरण करतो आणि कोणाला नाम मिळाले. ज्यात ओम नाही ना, प्रणव नाही ना, ते नामच नाही. बाळकाची कहाणी म्हणजे आकाशवर कसं केलं. आजी, ती आजी गोष्ट सांगते म्हणे, एक आजी झाडत होती, तिच्या डोक्याला सारखं लागायचं, मग तिने झाडून लोटीत 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 नेलं वर. आता हे कोणाला पटन, जे लहान असेल त्याला. मग हिला बाळकाची कहाणी म्हणली. तशी ज्या नामात ओमच नाही ती बाळकाची कहाणी. ज्या नामामध्ये काय नाही, ओमच नाही, ती बाळकाची कहाणी. मग तो ओम पहिला ठेवा, नाम सांगता येत. तया तरी सर्व मंत्राचा राजा, जो प्रणवो आदिवर्ण ओझा ओम. दुसरा तत्कारू, जो दुजा. तत्कारू म्हणजे तत्सदृश्य, त्या प्रकारातला तसा उच्चार होणारा दुसरा शब्द, अनुग्रहाचा दुसरा शब्द ओमच्या पुढे ठेवा. आता याला मला मर्यादा आहे, त्याच्या पुढे मला बोलता येत नाही. आणि मग तिचा सत्कारू, त्याला माझा नमस्कार असो. पहा किती भाग्यवान आहे आम्ही. जसाच्या तसा माऊलींना निवृत्ती दादाकडून जो नाम मंत्र मिळाला तो आम्हाला मिळाला, आहे की नाही. तरी सर्व मंत्राचा राजा, जो प्रणव आदिवर्ण ओझा. तत्कारू, तत्कारू म्हणजे त्याच्यासारखा उच्चार होणारा दुसरा शब्द. पण काही मूर्ख त्या ठिकाणी हरि ओम तत्सत असं म्हणतात. हरि ओम तत्सत नाही. आता त्याच्यामध्ये असं आहे, तत्कारू दुसरी ओवी सांगतो तो तसं का नाही. तर पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथने तसे कुठं नेतं तुम्हाला. ओम तत्सत हे इथे मर्यादा पाळून बोललेलं आहे. ओम तत्सत ऐसे म्हणले का, हे म्हणलं तर हो हरि ओम तत्सत. पण ऐसे आणि हे मध्ये फरक आहे ना. पत्नी आई वेगळी येणार आहे, तेवढा फरक आहे ना. इथे मी पहा ना, पत्नीची व्यवहार आईशी व्यवहार दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत, दोन्ही स्त्री एक असल्या तरी. तसं इथं ऐसे आणि हे म्हणण्यामध्ये फरक आहे ना. ऐसे, ऐसे म्हणजे याच्यासारखं. ओम तत्सत ऐसे असंच येते, ओम तत्सत असं येते नाम. ओम तत् सत, तर ओम तत्सदृश्य म्हणजे ओम सारखा उच्चार होणारा, आणि सत म्हणजे त्याचा सत्कारादर्शक, त्याला माझा नमस्कार असो, अनुग्रहातलं नाम. आणि मग त्या ठिकाणी तत्कार जो दुधा तिचा सत्कारो. आणि पुन्हा एका ठिकाणी असं आलेलं आहे, आदि मध्य अंती निज बीज ओंकार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी, आणि ते जपतो शूळ पाणी, जपत से वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आदि मध्यांती निज बीज ओंकार. ध्रुव प्रल्हाद अंबऋषी यांनी मानिला निर्धार. ज्या नामाच्या आदि ओम आहे, मध्ये ओम आहे आणि अंती बी ओम आहे. अनुग्रहाच्या पहिल्या नामामध्ये त्या आदि ओम आहे, मध्ये दुसऱ्या शब्दात ओम गुप्त आहे दुसऱ्या अक्षरामध्ये, आणि विसर्गाच्या नंतर नमस्कारातला नमस्कार वाचक जो विसर्ग आहे तिथे ओम पुन्हा आहे. तिन्ही ठिकाणी आदि मध्य अंती निज बीज ओंकार, याला नाम म्हणतात. कुठं लपून ठेवलंय? तुझं डोकं पोचत नाही का त्याला, काय करायचं नाही. तुमचं डोकं पोचत नाही, जसंच्या तसं मिळालं आपल्याला. मिळाले की नाही पहा जरा तुम्हाला. आणि कशामुळे कळलं हे तुम्हाला आता मी सगळं सांगितलं. सगळं एवढं आता पण जे पाऊण तास झालं बोलतोय, हे कशाच्या आधाराने बोललो सगळं. शास्त्र चिंतन काळाची गरज. बरोबर तोच शब्द आला. म्हणजे शास्त्र पाहिजे की नाही? पाहिजेच. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, या तिन्ही प्रचिती एक आहेत. शास्त्रात वेगळं, तुमच्या अनुभवात वेगळं, गुरुकडे वेगळं असं नाहीये. तिन्ही बी एकच आहेत. कमी ही महत्वाची, ही कमी महत्वाची अजिबात नाही. तिन्ही समान महत्वाच्या आहेत. जर तुम्हाला अनुभव आहे परंतु तो जर शास्त्रात नसेल तर शास्त्र असूनही नाना पंथ नाना मत, शास्त्रात जर नसतं
एकाला संप्रदाय वाढवायचा. मग त्यांनी एकाला बोलावलं जाऊ, म्हणले तुला मी देव दाखवतो एक. काय करावं लागेल? काही नाही म्हणले, नाक कापावं लागेल का देव दिसतो. नाक कापलं का देव दिसतो. असं का? ठीक आहे, मला देव पाहिजे. त्याला म्हणलं मला देव पाहिजे. मग त्यांनी म्हणलं नाक कापले काय फरक पडतो, देव भेटत असेल तर नाक कापले काय फरक पडतो. उठावला शेंडाईने त्याच्या नाकाचं. बघ म्हणला नाकावर नासागरी दृष्टी ठेवायची, मग त्याचं चिंतन सांगितलं तसं करायचं. मग बघतोय पण कुठे देव दिसतो. आता मला फसवलं तुला, मला संप्रदाय वाढवायचे. आता कोणाला बोलू नको. तो तरी कायला बोलून म्हणलं, लोक मूर्ख म्हणतील अरे नाक कापून घेतलं असं काय तो कारण होतं का काय. मग आता फजितीचं झालेली आहे. मग लपवाय काढता म्हणायचं काय गुरुजी मला भेटला म्हणला, आम्ही दैवाचे म्हणला. नाक कापलं का लगेच देव दिसतोय राव. काय करावंच लागत नाही, फक्त नाक कापायचंय म्हणलं. झाले 4-10 गोळा लगेच घेतलेली नाक कापून आणि नासागरी दृष्टी ठेवा बरोबर दिसत. एकाला दिसत पण म्हणले आता आपण फसलो तर फसाने का जाईन मरणार. पण संख्या वाढली म्हणजे इज्जतीच ताटमानेनी झाले 1000 लाख करोडो. असेच नाक कापे संप्रदाय देवाचं ठिकाण नाही, असेच वाढले गप्पूर अनुभवाचं ठिकाण नाही. पण तर संप्रदाय वाढायला लागत काय. शहराच्या ठिकाणी तर बघा बग्यांची टग्यांची किती गर्दी असते. नुसतं खकारा काढायचा आणि थुकायचा आणि आपणच पाहत बसायचं. 10 झाली गोळा माणिक दिसतो. हा मला डोलावल्याचे. पंढरपूरमध्ये आम्ही एक प्रयोग केला. आनंदी माऊली त्यांना विचार, आम्ही बरेच जण पंढरपूरमधून पाहायची किव येते. आपण जसं करू तसं फॉलो करणारे लोक आहेत की बुद्धीसुद्धा चालवत नाही. किती श्रद्धा आहे त्यांची, मजा बघायची का. मी करतो तसं करायचं, हसायचं नाही, काही नाही तिथं, काहीच नाही. आणि फक्त तिकडं बघितलं, मी असं बघितलं आणि साष्टांग दंडवत घातलं आणि हे 4 जणांनी घातलं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढं. मागं वळून बघू नका. तिकडून आल्यावर बघा तर आम्ही तिकडून पंढरपूरमधून 1 तासाने आलो तर तिथं सगळी माणसं दंडवत घाली होती. काहीच नाही ना. आणि दंडवत घाल अशी लोक आहेत, त्यांची चूक नाही. परंतु पहा आणि मग त्याच्यामुळे आम्ही त्याचा फायदा घेतो. पोटासाठी संत झाले कलित बहुत. असं भगवंताच्या अवताराचं प्रयोजन राहिलं. आपण तिथून एवढा विस्ताराकडे गेलो की ती साधन सांगण्याकरता त्याच्याकरता संतांचा अवतार आहे, त्याच्याकरता देवाचा अवतार आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम. आणि तोच परमात्मा याच्याकरता युगाने उद्या संतांच्या रूपाने तोच अवतरित होतो. संतांच्या रूपाने तोच अवतरलेला आहे. तो आणि देव वेगळा नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी, आले येथे उपकारासाठी आले घर. काय होतं शेवटचं थोडंसं जरी नामलं का म्हणतो त्याचं ते ग्रीप घ्यायचं दुसऱ्या चालीचा तो जातो. तर जेवढे तिथेच थांबा झालं. पण ते हाती पुन्हा येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी, आले घर जावै कुंठी. येथे उपकारासाठी दोनदा झाले. जरा लक्षात ठेवा. पुढचं त्या बिलकुलच ना पाहिजे. शॉर्ट जसं आहे तसंच म्हणायचं. त्याची ग्रीप पुढच्या चालीची आठवत नाही. असं ते कोणाला नाही आठवलं की तिथं तर या कारणाकरता ते आले. म्हणून त्यांच्या अवताराचा आणि भगवंताच्या अवताराचा उद्देश एकच आहे. मग भगवंताचे जे अवतार झाले भागवतकारांनी 24 अवतार त्या ठिकाणी सांगितले. आपण संप्रदायामध्ये 10च अवतार स्वीकारले. त्याचंही कारण मी माणसापुढे सांगतो.
पण पहिल्यांदा 24 अवतार जे झाले त्या संबंधाने विषय सांगतो. भगवंताचं हे त्या ठिकाणी जे विराट स्वरूप आहे आणि हे त्याला नारायण असं म्हणतात आणि अनेक अवतारांचं ते उगमस्थान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये व्याल येथून हे अवतार कृष्णादिक किंवा जेथून चराचर हरिसी भजे, ते मूळ अवतार जो आहे त्याला नारायण असं म्हटलेलं आहे. त्याच प्रभूंनी कौमार सर्गामध्ये सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार असे ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र झाले. हा कौमार सर्गामधला आणि भगवंतानी हा अवतार धरला. तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात ना, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. हा सनक सनंदन सनत कुमार हा जो अवतार आहे हा पहिला अवतार त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरा जो अवतार आहे, समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या भगवंतांनी दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता ब्रह्मदेवाने जे वेद ब्रह्मदेवाचे वेद जे चोरून नेले होते शंकासुराने, त्या शंकासुराला मारण्याकरता जो अवतार धारण केला त्याचं नाव आहे मत्स्य अवतार. त्यात आपलं वराह. एक मिनिट. त्यावेळेला पृथ्वी त्या ठिकाणी जी काही रसातळाला नेली होती हिरण्याक्षाने, आणि त्या हिरण्याक्षाला मारण्याकरता जो अवतार धारण केला तो वराह अवतार. ब्रह्मदेवाच्या नागपुडीमधून एक वराह म्हणजे डुक्कर निघालं आणि हा म्हणता 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 मोठं रूप धारण करत गेलं. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप विषयी येईल त्यावेळेला आपण बोलू त्याच्यावर. त्या ठिकाणी तो भगवंताने जो अवतार धरला तो वराह अवतार. तिसरा अवतार त्या ठिकाणी ऋषी सर्ग नावाचा जो सर्ग आला त्याच्यामध्ये देवर्षी नारदांच्या रूपानं तिसरा अवतार झाला. त्यानंतर नरनारायणांच्या रूपानं धर्मपत्नीची मूर्ती आहे, धर्मऋषीची पत्नी मूर्ती, त्यांच्यापासून नरनारायणाचा अवतार झाला. आजही नरनारायण हिमालयामध्ये तपश्चर्या आपल्या जगताच्या कल्याणाकरता करतात. जसाच्या तशा देहाने सनक सनंदन हे जसे 5 वर्षाच्या बालकासारखे देह धारण करून आहेत तसेच नरनारायण त्या ठिकाणी आहेत. हा नरनारायणांचा जो अवतार आहे ना हा त्या ठिकाणी 4था अवतार. 5वा अवतार कपिल रूपाने त्या ठिकाणी कपिल रूप मुनींचं रूप धारण करून आपली माता देवहूती हिला कपिल गीता जी सांगितली जगताला ते कपिल मुनी. ज्या वेळेला कर्दम ऋषी हे ब्रह्मदेवाचेच मानस पुत्र हे कर्दम ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना त्यांना त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं स्वयंभू म्हणून आणि शतरूपा राणीची जी काही त्या ठिकाणी कन्या आहे देवहूती ही तुझ्याकडे येतील आणि तिला पत्नी रूपाने तू स्वीकार कर. त्यांनाही दोघांना सांगितलं कर्दम ऋषींची विवाह त्या ठिकाणी जुळून द्या. नारद मुनींनी वर्णन केलं होतं कर्दमांचं आणि मग तिलाही वेध लागला होता देवहूतीला असा पती मला मिळावा आणि त्या ठिकाणी असा पद्धतीचा साक्षात्कार दोघांनाही करून देऊ. भगवंतांनी ती गोष्ट जुळून आणली कारण मला कपिल रूपाने अवताराला त्यांच्या पोटी यायचं आहे ही भगवंतांनीच सगळी तयारी करून ठेवली. आणि त्या ठिकाणी लग्न जमवण्याकरता ज्या वेळेला स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी गेली देवहूतीला घेऊन कर्दम ऋषी आश्रमामध्ये बसलेले असताना अतिथी देवो भव या नयानं बसायला त्यांनी चटई टाकली. दोघेही उभयता बसल्यानंतर मात्र ती शालीन आणि सुसंस्कृत घराण्यातली मुलगी होती. तिला प्रश्न पडला होणारे आपले भावी पतिराज त्यांनी आसनं द्यावं आणि आपण बसावं हे उचित नाही, हे संस्काराला अनुरूप नाही आणि त्यांनी बसा ही आज्ञा केलेली आहे, न बसणं हे सुद्धा पापात्मक आहे, आज्ञेचं उल्लंघन होईल भावी पतीच्या. मग काय करावं शास्त्र माहीत होतं म्हणून ती बसताना चटईवरती फक्त हात ठेवला आणि बसताना चटईच्या खाली बसले म्हणजे आज्ञा पालन बी झालं आणि त्या ठिकाणी काय झालं दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या. अवमूल्यन बी झालं नाही आणि आज्ञापालन बी झालं, मर्यादाही राखली गेली आणि आज्ञापालन बी झालं. कधी कधी आम्ही म्हणतो सोमवारी एकादशी आल्यानंतर किंवा एकादशीला सोमवार आल्यावर काय करावं भागवतांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये सोमवार कसा सोडायचा आणि एकादश कशी सुटत नाही. पण म्हणतो वैराचा भात खाला का सोमवार सुटतो आणि एकादश घडती काला कुठं न करीत बसता. ह्याच्यात सांगितलेलं आहे जो उपवास सोडायचा हातामध्ये पाणी घ्यायचं
हातामध्ये पाणी घेऊन फक्त संकल्प करायचा, मी सोमवार सोडतोय, आणि पाणी आचमन करायचं. सोमवार सुटला आणि एखाद्याच राहिली, संकल्पावर आहे ते सगळं. तुमच्या संकल्पात ते काम करतो. फक्त पाणी घ्यायचं हातामध्ये आणि पाणी ते प्राशन करायचं. मी म्हणायचं, संकल्प करायचा की मी सोमवार व्रत आज भगवंता सोडतोय, आणि पाणी पिलं की सुटलं. काही नाही लागत, वरायचा भात आहे कोण काय नाही. आणि एकादशी घडते, एकादशी सोडताना पुन्हा तसा संकल्प करायचा. चला असो, पुढे आपल्याला पुढे जायचं आहे आणि बरंच लांब जायचं आहे आपल्याला. मग त्या पद्धतीनं तिथे ठराव झाला. परंतु कर्दम ऋषी म्हणतात, हे पहा माझी एक आट आहे, मी ज्या वेळेला लग्न करायला तयार आहे तुमच्या मुलीबरोबर, पण एक संतती जर झाल्यानंतर मी मात्र संन्यास घेईन. स्वयंभू म्हणून म्हणतात, बघ मुली जमतंय का, जमल का? जावई बापू तर लग्न व्हायच्या अगोदरच संन्यास धर्माची दीक्षा घ्यायला निघाले. परमभाग्य आहे माझं, ती विषयी नव्हती. माझं परमभाग्य आहे की असा पती मला प्राप्त झाला. मला विषय भोगाकरता पती नाही पाहिजे, मला परमार्थ करण्याकरता पाहिजे. पूर्वीच्या या स्त्रिया ज्या होत्या अतिशय विदुषी होत्या, ज्ञानी होत्या. एखाद्या श्रीगुरूकडून ज्ञान प्राप्त करायचं, त्यांची सेवा करायची. मग हे जग आपल्याला काही बी म्हणाल, आणि म्हणून त्यांनी निमित्त केलं, त्यांच्याशी विवाह केला. विवाहाचा काही संबंधच नव्हता. आता कोण काय म्हणल, बायकोला कोण म्हणाल का काही, पण त्यांचा संबंध तसा नव्हता धारण केलेला. केवळ जगाने काही म्हणू नये म्हणून त्यांनी त्या ऋषीमुनीशी अशा प्रकारचे विवाह केले होते की केवळ सत्संगती, केवळ सत्संगतीच हा उद्देश होता. आणि ज्या वेळेला विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या तपश्चर्येमध्ये घडून गेले आणि ही सेवेत घडून गेली. म्हणली सुद्धा नाही, उल्लंघन नाही केलं आज्ञेचं कोणत्याही प्रकारे. तुमची इच्छा ती माझी इच्छा, पतीची इच्छा ती पतीची आमता, अनुसरून पतिव्रता. मग आपुलिया स्वहिता अनायासी प्राप्त होते. तिला वेगळं काही करावं लागत नाही. शास्त्रात सांगितले स्त्रीला गुरु करायची सुद्धा आवश्यकता नाही, पण आता स्त्रियांना गुरु करायची आवश्यकता याच्यामुळे आलेली आहे की कोणत्याही प्रकारचे पतीच्या आज्ञेमध्ये राहणं अशक्य आहे. मग गुरु केला म्हणजे नाही वागलं पतीच्या आज्ञेमध्ये तरी बी चालतंय, म्हणून गुरु करायची परंपरा तयार झाली. नाही तर स्त्रियांना शास्त्राने सांगितलं पती हाच गुरु, कसाही असला तरी, कितीही कोपिष्ट असला दुर्वास मुनींचा अवतार तरी समर्थन करत नाही. मी माझं समर्थन नाही करत. फार बेवडा असला तरी, कसाही असला तरी, किती व्यसनी असला, विषय असला तरी. शांडिल्याच ना, देवराम बाबा देशमुख तुम्ही नाव सांगितलं. शांडिल्या त्या आपल्या पत्नी जो काही आहे ना पती, त्या पतीनं त्या ठिकाणी इच्छा प्रकट केली आपल्या पत्नीका की मला वेश्येकडे घेऊन जा. काय पतिव्रता असेल. लग्न मी तुमच्या गावावर तुमच्याशी कशाला लावले आणि वेश्येकडे घेऊन जा. विचार सुद्धा नाही डोक्यामध्ये, लगेच उचललं, पाठीवर घेतलंय, अपंग आहे आणि घेऊन निघाले. तेवढ्यात त्याचा मृत्यू काळ आलाय आणि तिने सूर्याला ऑर्डर सोडली, बघ माझं पातिव्रत्य पणाला लावते. उद्याच त्या ठिकाणी एका ऋषीला धक्का लागला होता घेऊन जाताना, त्याने शाप दिला, आजचा सूर्यास्त उद्याचा सूर्योदय तू पाहू शकत नाही, मला धक्का मारला. हिने बी सांगितलं पतिव्रत होत. सूर्याला सांगितलं बघ उगवलास तर अजिबात उगवायचं नाही, तू जर उगवला तर माझा पती मारणार आहे. तसंच सगळे व्यवहार त्रैलोक्यातले थांबवून धरले आणि घेऊन कुणीकडे चालली पतिव्रता, पतीला वेश्येकडं. कशा असतील या पतिव्रता? पतीची या माता तिथे लागू पडता, अनुसरोनी पतिव्रता. कसाही असला तरी तो तिला परमेश्वर स्वरूप, तिला वेगळा परमार्थ मोक्ष करण्याची गरज नाही. सैनिकाला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. सैनिकाला तिथेच मोक्ष प्राप्त होतो वीरमरण प्राप्त झाल्यानंतर. या दोघांना गरज नाही, बाकीच्यांना गरज नाही. मग या पद्धतीनं मग काय म्हणतात, पेताडा आहे तुमचा पती. आणि मग पोरांना बी सांगतात, त्याच्या तिलाही सांगतात, काही नाही आला का लावण्या हाणा. आता सांगायनी शास्त्र पाहून बोलले का हे लावण्या आणायचं, यांच्याच लावण्या आणायला पाहिजे म्हणणाऱ्यांच्या. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ सांगतात कसाही असला तरी, आणि तुम्ही काही बी सांगत हसाया बरं वाटत म्हणून नरकालाच चाल कीर्तन करता करता ते शास्त्राला धरून बोलता. कसाही असला तरी. चला पुढे. मग त्या ठिकाणी ती पतीची सेवा करत असताना 12 वर्षाचा काळ लोटला.
भान नाही, विदेह स्थिती काही सामान्य आहे का काय? 12 वर्षामध्ये. तशीच एक वाचस्पती मिश्रांची कथा आलेली आहे दक्षिण भारतामध्ये. हे वाचस्पती मिश्र जे होते त्यांनी जे हे भामती व्याकरण ग्रंथ केले ना, व्याकरणाचा भामती ग्रंथ, ते वाचस्पती मिश्र. भामती त्यांच्या पत्नीचं नाव आहे. विवाह झाला आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यामध्ये परमार्थ क्षेत्रा याच्यामध्ये एवढी दंग आहेत की मी कोण, कशा करता आलो, माझं विवाह झाला का, मला पत्नी आहे, याचं सगळं पूर्णपणे विसर आहे. आणि पत्नी त्याच्या सेवेमध्ये तिथेच त्याच पर्णकुटीमध्ये 36 वर्ष एका ठिकाणी, पण एकमेकाला पत्ता नाही. त्याची सेवा करते, त्याला बी आपलं कोण करते माहिती नाही, कशा वृत्तीवर असतील हे माणसं कळतच नाही. आणि ज्या वेळेला रात्रीचा प्रसंग आहे ते ग्रंथ लिहित असताना थोडंसं उजेड पडण्याचं कमी दिसायला लागलं. तेवढ्यामध्ये काजळी आली होती त्या दिव्यावरती आणि काजळी बाजूला कोणतरी करते असं दिसलं यांना, वाचस्पती मिश्रांना. आणि त्याच्यामध्ये तेल त्या दिव्यामध्ये होतंय. पाहिल्यावर देवी आपण कोण असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं 36 वर्षापूर्वी तुमच्याशी माझा विवाह झाला, ती भामती मी तुमची पत्नी आहे. तेव्हापासून माझ्या सेवेत आहेस तू? हो म्हणले. मग प्रसन्न झाले. लिहिलेला ग्रंथ तिच्या नावाने अर्पण केला, भामती नाव दिलं त्या ग्रंथाला. व्याकरणावरचा ग्रंथ आहे तो, पाहून घ्या. तसंच 12 वर्षाचा कालखंड लोटला, पतित्वाचं पत्नीत्वाचं भान नाही. आणि 12 वर्षानंतर सेवा ज्या वेळेला वृत्तीवर आल्यानंतर विचारतात, त्यावेळेला तिने सांगितलं आपला विवाह झाला, मी तुमची पत्नी आहे, देवहूती माझं नाव आहे, मी तुझ्या सेवा पाहून प्रसन्न झालोय, काय मागायचं माग. म्हणले नाही, जे पहिले बोलले होते तेवढंच शब्द खरं बाकीचं जाऊ दे म्हणले, बोनस बिनस पगार दिला तरी पाच झाले. म्हणजे काय म्हणले, तुम्ही म्हटलं होते ना संतती, हां ठीक आहे. लगेच जिथे हाताच्या नखाच्या गुंडाळ्या झाल्या होत्या, जटा महाराज ह्या इथं तर जटा त्या तिथं, बाबाला सुंदर सांगायचं. मग अशी कंडिशन झालेली, त्याने ते सगळं आपलं रूप बदली केलं, दिव्य स्वरूप धारण केलं. तिथे एक सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये देवतीला स्नान करायला सांगितलं. विश्वसुंदरीसारखं रूप प्राप्त झालं, अप्सरेच्या वर स्वरूप सुंदर झाली, स्वरूप सुंदरी झाली. 1000 दासी निर्माण केल्या हृदयसिद्धीनं तिच्या सेवेकरता. कामक विमान तयार केलं, त्याच्यामध्ये बसवलं, विहार केलं सप्तद्वीपाचं, सगळ्या ठिकाणी विहार केला आणि त्या ठिकाणी संबंध तयार झाला. आणि पुढे कपिल मुनी त्यांच्या कोटी अवताराला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी कपिल गीता सांगितली. त्याच्यावर दत्तप्रबोध नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, तत्वज्ञान खूप सुंदर सांगितले. त्या सांख्यशास्त्राचाच हा विषय. तर सांख्यांचं तत्वज्ञान खूप उत्कृष्ट आहे. सांख्य शास्त्र हे स्वीकारले, तसं वेदांत शास्त्राने सर्व शास्त्रांना अपूर्ण ठरवले. तो सांगायला आता माझ्याकडे विषय नाही. न्याय वैषयिक योग सांख्य ही जी काही पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा ही जी षटशास्त्र आहेत ना, याच्यामध्ये ही कशी अपूर्णता आहे, वेदांत शास्त्र किंवा उत्तरमीमांसाच कशी पूर्ण आहे, हे आपल्या त्या ठिकाणी विचारसागरमध्ये आपल्याला कळेल. विचारसागरमध्ये त्याची अपूर्णता दाखवली, परंतु तरी त्याचे गुण स्वीकारले वेदांतांनी. सांख्याचं तत्वज्ञान संतांनी आणि वेदांतांनी स्वीकारलं. न्यायाची न्यायघटित भाषा स्वीकारली. साध्या भाषेत बोललं की लोकांना त्याचं विशेष आकर्षण वाटत नाही. काय ते आमच्या व्यवहारातलं तर सांगतात असं का. आणि जरा समाधी थोडंसं मिक्सिंग केलं का, संस्कृत काही श्लोक वगैरे, मग वाटतं जरा प्रवचन किंवा कीर्तन चाललंय. नाही ते इकडं चाललेलं तर तेच असायचं. आणि मग आम्ही म्हणायचं, बाबा चला ना आता प्रवचन करू. घ्यावं डोकं फोडून त्या बाबाने तुमच्या फोड. आता इथं का आधी काय चाललं होतं, फक्त ज्ञानेश्वरी पुढं नव्हती, नाही तर तेच चालू होतं. आणि आम्ही म्हणायचं, बाबा आता चला आता प्रवचन करू, एवढ्या आज्ञेने. आतापर्यंत काय चाललं होतं. आणि जे तिथं त्यांचं व्हायचं ते शुकमुनींचं झालेलं आहे. इथं इकडून उठायचं, तिकडे कीर्तनाला लगेच जायचे का लगेच सुरू करायचं, जो अभंगन त्याच्यावर निरूपण. म्हणायचं अजून पांडुरंग करून घेतलं नाही बाबांनी, कर्मकांडी आम्ही पांडुरंगा बी नाही, कसं कीर्तन या बाबाचं. अरे पण त्यांनी पहिल्यांदा नमन केले, त्याचाच अजून विसर नाही. ज्याला विसर पडतो त्याला स्मरण करायची गरज आहे. त्यांनी एकदा स्मरण केले तेव्हापासून अजून विसरच नाही, काय म्हणतील पांडुरंग करू. ते ना इथं झाले शुकमुनींची अवस्था आहे ती. शुकमुनींनी त्या ठिकाणी 4 तुमचे स्कंद होतपर्यंत नमन करायलाच विसरले म्हणणंही गुन्हा आहे.
तिथे नमन केलं, आले वृत्तीवर, तेव्हा केलं नमन. त्याच्या आधी वृत्तीवरच नव्हते, मग शिष्टाचार म्हणून करायचं म्हणून केलं. जर त्या स्वरूपात बनवून राहिलेले आहेत तर कोणी कोणाला नमन करायचं? ती सगळे लक्षणं इथं लागू पडतात. सेम तसेच राधा या शब्दाचा उच्चार नाही संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये. का? शुकमुनींची गुरु आहे राधा. शुकमुनींची कोण आहे? गुरु आहे. गुरुच्या नावाचा उच्चार नसतो करायचा. भागवत ते सांगतं आपल्याला नाही माहिती. गुरुच्या नावाचा उच्चार करणं संस्कृतीत बसत नाही. या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये मिठाला मीठ म्हणायचं नाही, मिठाला काय म्हणायचं? गोड म्हणायचं. अशी संस्कृती आहे, अशी गोड संस्कृती आहे. मिठाला काय मीठ मागायचं ठरलं तर काय म्हणायचं? गोड आणा. काय तर ते सातारकडे गेलं, गोड आणा, तर त्यांनी साखर आणून ठेवली पुढं, मग म्हणावंच लागलं मीठ आणा. हे असं आहे, घोटाळा झाला. पतीला पतीच्या नावाने हाक मारायचा तर विषयच नाही. जर मिठाला मीठ नाही म्हणायचं तर पतीला काही नावाने हाक मारायची काय? अलीकडची प्रजा आपल्याला शिकवायला निघाली, नाही नाही त्यांच्यात जे प्रेम आहे तुम्हाला नाही कळायचं. कळतं ना आम्हाला. 1.5 वर्षात घटस्फोटाची केस दाखल झाली का आम्हाला कळलं तुमचं प्रेम. हे नावाने हाक मारण्यामध्ये लय प्रेम आहे म्हणते. अंबाडी नाही. प्रेम कशाला म्हणतं हे तरी कळलं का? पोरगा बापाला सांगतो, बाबा दोघांमध्ये चाललं होतं काही प्रेमाची हितगुज. काय रे पोरांना काय चाललंय? बाबा तुम्हाला नाही कळायचं, प्रेम आहे आमचं. काय म्हणतो? हे इकडे तुला प्रेम म्हणजे काय मी सांगतो. तुझ्या आईशी माझं लग्न झालं आणि त्याच्या पुढच्या वर्षी तुझा जन्म झाल्यानंतर पॅरालिसिसचा तिला अटॅक आला, अपंग आहे. तेव्हापासून मी तिला सांभाळतो, याला प्रेम म्हणतात. तू शिकवतो का मला प्रेम? प्रेम कशाला म्हणतात? तू उद्या सोडून देशील हितगुज करणार, काय बिघडलं थोडंसं काय नाही तर मारून टाकशील नळीला लग देऊन बायकोला. सांभाळतो कोण केला म्हणशील, आणि तुम्हाला प्रेम शिकवतो का? चला मग या कपिल मुनींनी त्या ठिकाणी ज्या वेळेला अगोदर कपिल मुनींनी त्या ठिकाणी अवतार नाही घेतलेला. पहिल्यांदा कन्या झाली देवहूतीला. त्याच्यानंतर 9 कन्या झाली, एकामागे 9 कन्या. कारण ती म्हणली 1 कन्या झाल्यावरती निघाले संन्यास घ्यायला. म्हणले नाही, संतान सांगितलं होतं मला, पुत्र पाहिजे, नाही जाता येणार. तर पाठोपाठ 9 कन्या झाले. हे अडकून पडले. इच्छा असून एक शब्द पाळणारे होते ना. ज्या संस्कृतीमध्ये स्वप्नात वचन देऊन जागृतीत पाळणारा राजा हरिश्चंद्राची संस्कृती आहे. आम्ही जागृतीतला आम्हाला आठवत नाही काय बोलून काय वचन दिलं. आम्ही त्यांचं नाव सांगायचे त्याचे नाही. स्वप्नात विश्वामित्राला राज्य दान दिले आणि जागृतीमध्ये त्याची पूर्तता करणारी संस्कृती आहे. आणि मग थांबले. आणि आता ह्या मुलींचा आता मग त्याच्यानंतर मग पुढे 10व्यांदा कपिल मुनींचा अवतार झाला. मग आता मी संन्यास घेतो. पण म्हणजे या मुलींचं काय कमी जास्त. आणि मग ब्रह्मदेव तिथे उपस्थित झाले, घाबरू नका. आणि त्या मुलींचं ऋषी जे आहेत त्यांच्याबरोबर त्या 9 ऋषींबरोबर लग्न लावून दिलं. आणि मग हे संन्यास यांनी ग्रहण केला. या कपिल मुनींना देवहूतीनं स्वतःच्या मुलाला गुरु केले. संबंध कोणी कोणाचा गुरु होऊ शकतो. आई तत्वज्ञानात बरं का, तसं पाहिलं तर आचार्य गुरु पहिल्यांदा, माता गुरु, पिता गुरु, आचार्य गुरु, अन्नदाता गुरु, रक्षणकर्ता गुरु, असे 5 गुरुचे प्रकार भागवतात सांगितले. पण तेही सद्गुरु नव्हती जाण. अजून उलगड व्हायनात लोकांना. आई गुरुस्थानी आहे, पिता गुरुस्थानी, तुम्हाला विद्या देणारा गुरुस्थानी आहे. तुम्हाला अन्नदान जो देतो ना, अन्नदान म्हणजे इथलं नाही म्हणत, जे कोणी तुम्हाला नोकरी देतं, व्यवसाय देतं, तोही तुमचा अन्नदाता गुरु आहे. तुमचं प्रसंगात संकटाला रक्षण केलं तर त्या ठिकाणी तोही तुमचा गुरु आहे. पण हे गुरु आहेत सद्गुरु नवती ती गाणं शिववी आली भागवतात. आणि मग त्या ठिकाणी जो तुमच्या जीवब्रह्माचं ऐक्य करतो तो खरा सद्गुरू आहे. भेद आहे त्याच्यामध्ये. मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत ऐती, परिशिष्या ते मेळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. असे गायक तो झोपायची. म्हणजे आम्ही तुमच्याकडे बघायला तयार नाही तर तुम्ही म्हणा आता चाललंय यांचं.
असं भागवत कुठं ऐकलंय नसेल आणि पाहिलंय नसेल. अवघडच आहे ना. श्रीपाद भागवत तुम्ही इथून पण टाका ना काय बिलमध्ये, नाही तर कोणीच यायचं नाही. भागवत तेच असू दे, मी श्रीपाद भागवतच सांगत जाईल, पण तुम्ही श्रीमद भागवतच टाकत जा. आता मग काय चांगल्या करताच फसवायचं, आपल्याला काय लुटायचं थोडंच आहे का. मला एकदा म्हणलं आपल्याला भागवत करायचं, किती खर्च येईल. मला भागवताला कशाला खर्च लागत, 2 टाईम जेवायला का बस, साधं जेवण आपलं बस. माझ्या खर्चाने सांगा 7 दिवस राहून. नाही नाही ते तसंच झालं पाहिजे, ते गायक ते तसं नाही, मग खर्च आहे. कारण त्यांनी सांगितलेले आमच्या कलाकारांनी आम्हाला दुसरं उदाहरण साधन नाही, तेव्हा आम्हाला एवढं पाहिजे. ते काही विशेष मागतं असं नाही, मग तुम्हाला खर्च आहे म्हणलं, चालेल म्हणे. लोकही विचित्र. करमाळाकडे आपलं त्या ठिकाणी काही साधक आहेत, त्यांनी 8-10 दिवस राहिले. श्रावण महिन्यातल्या टाईम आहे, गोकुळाष्टमीचा. मला फोन केला आपल्याला भागवत करायचं. आमच्या गावकऱ्यांचा विषय झाला. आम्ही म्हणलं आमचे महाराज आहेत भागवत करणारे, आज विचारतो म्हणले त्यांना. मग त्यांना किती खर्च सांगू म्हणलं. खर्च कशाला लागतो, आमच्या गायकांचं मानधन एवढे तेवढे ठेवा. मला तुम्ही श्रीफळ दिलं तरी मी भागवत करेन, माझं काही मानधनाचा विषय नाही. त्याच्यानंतर त्यांची मीटिंग झाल्यावर मीटिंगमध्ये त्यांनी विषय मांडला. ते म्हणले काय सांगितलं तुमच्या महाराजांनी, किती मानधन सांगितलं. नाही आमचे महाराज म्हणले की आमच्या गायकांचं एवढं मानधन आहे, त्यांना काही मानधनाची गरज नाही, श्रीफळ दिलं तरी चालेल. एक म्हातारा म्हणलं ठेवूच नका, त्याला भागवत येतच नसेल, याला पेटो म्हणजे 65,000 किंवा सांगावं लागत. त्याचं कारण काय, बस तिकडं आम्ही देणगी देऊ, पण 65च घेऊ, नाही ते 1 लाखच घेऊ. आता तसंच करा. आता तर तुम्हाला सांगू, ते आजकी अदालतमध्ये मोरारी बापूंची मुलाखत घेतली. आता ती ट्रिक मला सापडली. आपण बी निर्माण आणि सगळं काम आपलं करायचं ते बी होईल. त्याने त्याची तोही हुशार माणूस आहे, काय त्याचं नाव, आजकी अदालतमध्ये जो ते इंटरव्ह्यू घेत होतो, TV बघती नाही का काय, रजत शर्मा शाबा. म्हणजे बरं वाटलं मला, जर TV पाहणारे आहेत तुम्ही. हे बाकीची अजिबात नाही, TV पाहत नाही. हसली बघा आता, म्हणजे पाहत आहे. आणि तो त्यांना प्रश्न विचारतो मोरारी बापूंना कि लोगों का आपके ऊपर आरोप है कि आप रामायण का 2-2 लाख 3-3 लाख 5-5 लाख रुपया लेते हो, फीस लेते हो, ये ठीक नहीं. भगवान की सेवा करते हो, राम की सेवा करते हो, इतना पैसा लेना ठीक नहीं. त्यांनी हसून सांगितलं मुरारी बापू, बोले हाँ ये मुरारी बापू राम की कसम खा के कहता है, ए मुरारी बापू 1 रुपया भी रामायण का नहीं लेता. शपथ घेऊन सांगितलं. एक भैया आमच्या तिकडे येत होता आणि त्याला आम्ही शपथ घ्यायला लावायचं. तो म्हणायचं प्युअर दूध आहे, मला शपथ घेऊन सांगायचं, मग आपण विश्वास ठेव. राम जी की कसम खाओ, राम की कसम प्युअर दूध में पानी नहीं. बोला राम की कसम हम दूध में पानी कभी नहीं डालते, आणि रोज पाणी टाकायचं. मग तो काय करत होता, तो लय हुशार होता. रामाची शपथ लागू नये म्हणून दुधात पाणी टाकत नव्हता, आधी पाणी टाकायचं आणि मग दूध टाकायचं. काय शपथ लागायचे काय कारण आहे का, राम कसम है 1 रुपया नहीं लेते. मग तो फिर ऐसा पूरा प्रबंध कैसा होता है, 5 लाख लोग, उनका खर्चा आहे, मंडप, हे सब डेकोरेशन. 10,000 रुपये दिले तेवढे शाळेला दिसायला भारी दिसत असेल ना तुम्हाला. 10,000 दिले एवढे याचे. मग ते म्हणले हमारा मंडल है और मंडल के पास हम भेजता है, जिसको भागवत कथा सुननी तो वो मंडल सब देखता है, हम कुछ नहीं देखते. आता इथून पुढे कोणाला जर आमचं भागवत पाहिजे असेल तर त्याचं नियोजन आमच्या मंडळाकडे असेल, मग मी 1 रुपया बी घेणार नाही. मग मंडळ घेणार, किती घेणार त्यांना किती घ्यायचे ते घेतील. त्याच्यानंतर काय द्यायचं आपल्याला नाही दिलं तरी नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. मंडळाने श्रीफळ बी नाही दिलं तरी चालेल, पण अशी कथा करायची नाही, तर मग कथाच नाही करायची. चल पुढे काय विषय चालला होता आपला, कपिल मुनींचा. कपिल मुनींचा विषय चालला होता ना, की त्या ठिकाणी हा कपिल मुनींनी देवहूतीला उपदेश केला. त्याच्यामध्ये नात्याचा संबंध काही येत नाही. एक पुत्र आईचा गुरु होऊ शकतो. त्यानंतर वयाचा काही नाही, वयाचा संबंध नाही. 1400 वर्षाच्या चांगदेवाला 14 वर्षाची मुक्ताई बोध करू शकते. नात्याचा संबंध नाही किंवा वयाचाही संबंध नाही.
असं आहे. ज्ञान कुठे बी शूद्राकडे सुद्धा ज्ञान असू शकतं. शूद्राचं बी पाय धरावेत ज्ञानाकरता असं सांगितलेलं आहे. खरं तर तो शूद्र नाही, तोच खरा ब्राह्मण आहे. ब्रह्मजानाती इति ब्राह्मणा, नुसतं जातीचा नाही सांगितलेलं. तुम्ही तो दोन्ही प्रकारामध्ये, त्यामुळे आम्ही भाग्यवान ते असे यजमानाला म्हटलं. ब्रह्मजानाती असे बी आणि जातीनेही. तर मग या पद्धतीनं देवहूती मातेंना त्यांनी उपदेश केला आणि स्वतः त्या ठिकाणी देवहूती मातेनं गुजरातमध्ये ते सरोवर आहे तिथे त्या ठिकाणी अवतार धारण केले. ते अवतार तिथं आपला देह समर्पित केला, समाधी घेतली. कपिल मुनीसुद्धा इकडे बंगालकडे त्या ठिकाणी गंगासागर या संगमावरती जाऊन तिथे समाधी घेतली. असा हा कपिल अवतार जो आहे, हा कपिल अवतार त्या ठिकाणी 5वा अवतार भगवंताचा. अनसूयेने वर मागितल्यानंतर 6व्या अवतारामध्ये अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले. 7व्या वेळी रुची प्रजापती आणि तिची आकुती नावाची पत्नी होती, त्यांच्या पोटी यज्ञरूपाने अवतार धारण केला. पुढे ऋषभदेवांच्या रूपानं नाभिराजाची पत्नी मेरूपासून 8वा अवतार त्या ठिकाणी ऋषभदेवांचा आजो झाला. त्याचेच पुत्र पुढे 100 पुत्र, त्याच्यातला जडभरत हा एक. त्यानंतर ऋषींनी प्रार्थना केल्यावरून 9व्या वेळी पृथ्वीराजाच्या रूपानं भगवंताने अवतार घेतला. चाक्षुष मन्वंतरामध्ये मत्स्य रूपाने 10वा अवतार धारण केला. धन्वंतरी वैद्यराज देवांचे यांनी धन्वंतरीच्या रूपानं भगवंताने अवतार धारण केला, तो 12वा अवतार. ज्या वेळेला समुद्र मंथनातून अमृत निघालं, ते अमृत वाटपा करता जो अवतार धारण केला मोहिनी रूपानं, तो त्या ठिकाणी 13वा अवतार. 14व्या अवतारामध्ये नरसिंह रूप धारण केलं आणि बलाढ्य अशा हिरण्यकश्यपूची छाती आपल्या नखाने फाडली, असा नरसिंह अवतार. 15व्या वेळी भगवंत वामन रूप धारण केलं आणि बळीला पाताळामध्ये घातलं. 16व्या अवतारामध्ये परशुराम झाले, संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. 17व्या अवतारामध्ये व्यासांचं रूप धारण केलं आणि अशा पद्धतीची ग्रंथ संपदा आणि वेदांचा विस्तार या सर्व ग्रंथांच्या रूपाने केला. त्यानंतर 18व्या वेळेला ते रामावतार धारण केला आणि आदर्श घालून दिला. 19व्या आणि 20व्या अवतारामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण झाले आणि कलियुगामध्ये पुढे आता बुद्धावतार आहे, जे कटेवर हात ठेवून विटेवर उभे आहेत ते. त्यानंतर पुढे कलंकी पुढे दावा, हे त्या अक्षता टाकाल बरं का, अजून नाही, रुक्मिणी स्वयंवराला टाईम. तर हा तिथे दावा का म्हणला तर त्या ठिकाणी मी सांगतो थोडक्यामध्ये पुढे, पण इथे मात्र त्या ठिकाणी तो कितवा अवतार होणार आहे म्हणले, कलियुगाचा काळ समाप्त होण्याच्या वेळेला या जगाचं रक्षण करण्याकरता. आणि त्या ठिकाणी 22वा अवतार. आणि हंस आणि हयग्रीव हे 2 जे अवतार आहेत, हा 23वा आणि 24वा अवतार आहे. असे भगवंताने 24 अवतार धारण केले. त्याच्यामध्ये दशावतारच फक्त स्वीकारले गेले वैष्णव संप्रदायामध्ये. त्याचं कारण असं आहे, संत वाङ्मयाने सुद्धा 10च अवतार स्वीकारले गेले. मत्स्य, कच्छ, कुर्म, आपलं कच्छ म्हणजेच कुर्म, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्धावतार आणि कलंक असे जे 10 अवतार ते अंबरुषा कारणे जन्मतः घेतले. कसे घेतले? दुर्वास मुनी अंबऋषींच्याकडे आलेले, त्यांचं व्रत आहे. कशाचं? द्वादशी व्रत आहे. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. म्हणून असाधरी छंद जाय तुटोनी भवभंग. छंद लागला टिटविला, तिने समुद्रही शोषिला. मैनावतीने कृतार्थ केला, गोपीचंद असाधरी छंद जाय तुटोनी भवभंग.
आणि त्याची परीक्षा घेण्याकरता दुर्वास मुनी अंबऋषी राजाकडे आले. सूर्यकुळामध्ये हा अंबऋषी होऊन गेला, राजा होता. अंबऋषी नाव जरी पडलं तरी राजा होता. एकादशीचं व्रत केल्यानंतर द्वादशीच्या दिवशी सूर्योदय होण्याच्या अगोदर हे व्रत सोडायचं असा त्याचा नियम होता. दुर्वास मुनी परीक्षा पाहण्याकरता आले आपल्या शिष्यांना घेऊन. राजे, आज आम्ही द्वादशी सोडणार आहोत. यमुनेवरून स्नान करून येतो, तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करा, पारणं सोडायची. राजाने सर्व तयारी केली. स्नानाला म्हणून गेले. सूर्योदय होण्याची वेळ आली, व्रताचा भंग होईल म्हणून त्या ठिकाणी तुळशीपत्र घेतलं आणि ते सेवन करून पाणी पिलं आणि एकादशी व्रतचं पारणं सोडलं राजाने. ऋषी येत नाही म्हणून. ऋषी अतिशय क्रोधाविष्ट असे ऋषी होते. दुर्वास ऋषी आले, त्यांनी पाहिलं माझ्या अगोदर त्या ठिकाणी पात्र वाढले. म्हणले, राजन आपल्याकरता पात्र? म्हणले, मी पारणं सोडले, माझा असा नियम आहे. शाप दिला. एक जटा उपटली, त्यातून कृत्या निर्माण केली राक्षसी आणि त्याच्या ती कृत्या सोडली अंबऋषी राजावर. पण त्या ठिकाणी झालं उलट. ती कृत्या त्याच्या मागे लागण्याऐवजी दुर्वास ऋषींच्या मागे लागली. दुर्वास ऋषी पुढतायत त्रिकोणामध्ये. कुणी पहिले ब्रह्मदेवाकडे गेले, ते रक्षण करेना. विष्णूकडे गेले, भगवान शंकराकडे गेले, तीही स्वीकारणा जबाबदारी. भगवान विष्णूकडे गेल्यानंतर सांगितलं, अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे. आता हे सोडलेलं शस्त्र ज्या ठिकाणी ही जी कृत्या जी आहे तुझी तुझ्या मागे लागलेली, त्या कृतीचं निरसन करण्याकरता त्याने भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं होतं आणि ती सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागं लागलं आणि या सर्व देवतांना शरण गेल्यानंतरही त्याचं निवारण त्यांनी करण्याचं नाकारलं. महाविष्णूंनी सुद्धा म्हणले, माझ्या भक्ताला अंबऋषीलाच शरण गेल्यानंतर आणि हे सुदर्शन चक्र थांबू शकतो, अन्यथा नाही. पण ज्यांना देवतेचे ते शरण आले. परंतु तत्पूर्वी त्या ठिकाणी त्यांनी असा शाप दिला होता, हा उपवास माझ्या आधी सोडला, मी तुला शाप देतो, 10 गर्भवास तुला त्या ठिकाणी शोसावे लागतील. भगवंत तिथेच प्रगट झाले आणि सांगितलं, त्याची गर्भवास मी स्वतः शोषेल. आणि म्हणून 10 अवतार त्या ठिकाणी घेतले. संत वाङ्मयानं ते स्वीकारल्यामुळं आणि त्या दशावतारांचा उल्लेख आला. पण प्रत्यक्षात मात्र भगवंताचे किती अवतार आहे? 24 अवतार आहे, असा भाग आहे. मग इथे जे काही संतांच्या रूपाने येतात तोच परमात्मा या ठिकाणी येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला प्रार्थना करायची आणि म्हणायचं, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. तुम कृष्ण रूप में आना, कृष्ण रूप में राधा साथ लेके मुरली हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. तुम शिव रूप में आना, तुम शिव रूप में आना, तुम
तुम शिवरूप में आना, तुम शिवरूप में पार्वती साथ लेके डमरू हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले प्रभु जी चले तुम गणेश रूप में आना, तुम गणेश रूप में सरस्वती साथ लेके वीणा हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले प्रभु जी चले तुम श्रीपाद रूप में आना, तुम श्रीपाद रूप में तुम रामदास रूप में आना, तुम रामदास रूप में साधक साथ लेके मुक्ति हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। चले आना चले आना। वृंदावन विहारी लाल की जय, सुखदेव भगवान की सच्चिदानंद श्रीपाद सच्चिदानंद रामदास भगवान की जय। चला आरतीची तयारी करा. आरतीची नावं माझ्याकडे आलेली नाहीत. नावं सांगितली असतील ना ज्यांच्या आरतीच्या आधी नावं आहेत. यादी कधी आणणार आहे तुम्ही? अर्धा तास अगोदर माझ्याकडे आणून देत चला. तोपर्यंत काही सूचना द्यायच्या असतील. सूचना आहेत का काही? सूचना अगोदर देत चला. आरतीची तयारी होताना सूचना देत चला. काही द्यायच्या आहेत सूचना काही? ही अर्धा तास अगोदर माझ्याकडे सूचना आणि हे आलं पाहिजे. ध्यानात ठेवा. अन्नदानाचं लिस्ट पाठवा. पाडेकर महाराज सूचना ऐकावं. आज संध्याकाळी म्हणजे आजचीच आहे ना सूचना ही. सौ सुरेखा भानुदास. अरे हे अजूनच का? हां थांबा. आजच्या आरतीचे मानकरी आहेत तुकाराम हिंगे, हरिभक्तपराय तुकाराम हिंगे, नामदेव नवले बाबा, अरुण महाराज दौंड. या लक्ष द्या. तुकाराम हिंगे, नामदेव नवले, अरुण महाराज दौंड, सिंधुबाई टकले, बिभीषण शिंदे, अशोक पिलानी, राजेंद्र पिलानी, आबासाहेब थोरबोले. पुन्हा नाव ऐका. तुकाराम हिंगे, नामदेव नवले, अरुण दौंड, सिंधुबाई टकले, बिभीषण शिंदे, अशोक पिलानी, राजेंद्र पिलानी आणि आबासाहेब नवले थोरबोले, आबासाहेब थोरबोले. थोडंसं अशी सूचना आली की व्यासपीठाच्या समोरच आरती झाली पाहिजे. चालेल. सर्व भागवताचार्य त्या पद्धतीने करतात तर काही हरकत नाही. चला या ठिकाणी भागवताच्या समोर या. समोर आहे समोर आहे. अशी लांब लाईन गेली तरी चालेल. बसलेले जरा आत सरका. पार इथून तर तिथपर्यंत अशी लाईन जाऊ द्या पार त्या भिंतीपर्यंत. या हे पहा. या ठिकाणी अन्नदान रूपाने जी काही मदत केलेली आहे बाहेर बाबा घ्या त्यांच्याकडे उनको देतो. यांची जमाजमा होतपर्यंत वाचा. चला पटकन या. लाईन धरा अशी लाईन धरा. मग रोजचं जर हे पहा आपल्या या कार्यक्रमासाठी जे बोलू नका बरं का. बोलू नका. लक्ष द्या. जे पत्नीसह आलेले आहेत त्यांनी यायचं. नावं घेतली म्हणजे त्यांची पत्नी तिथे आली पाहिजे. असे आणले असेल तर हा बघा यांनी वर हात केला. दौंड बाबांनी हात वर केलाय. दौंड ताई आले का? हा नवले बाबांनी बी हात वर केलाय. त्यांना वाटलं त्यांना बोलावलं आम्हाला का नाही. आपल्या या कार्यक्रमासाठी ज्या मंडळींनी सगळं हस्त्याने या ठिकाणी अन्नदानासाठी आणि या कार्यक्रमासाठी मदत केलेली 2 मिनिट लक्ष द्या. कदाचित अनावधानानं जर कोणाचं नाव राहिलं तर आमच्या निदर्शनास आणून द्या. आपण ते नाव या ठिकाणी घेऊया. अजित
झाले चला चला उभे राहा अंतर सोडून उभे राहा अंतर सोडून उभे राहा थोडं. चला हे पहा आपल्याकडे वेळ बरोबर आहे अजून 15 मिनिटे. आरती झाल्यानंतरही कोणी लगेच उठायचं नाही. जेव्हा सांगितलं जाईल त्यावेळेला उठायचे सर्वांनी. तुम्हाला 5च्या पुढे नेणार नाही आम्ही आणि 15 मिनिटं मोजून तुम्हाला चहा पाण्याला दिली जाणार आहे. घाबरू नका. चहाला मी गडबड करू नका. 5 मिनिटं अजून जास्त गेली काय असं काय नाही. घड्याळ लावलेलं नाही. तुम्ही 20 मिनिटांनी आले तरी चालेल. 20 मिनिटं पुढे जाईल कार्यक्रम काय एवढा आहे. पण तिथे गोंधळ करू नका. चहा सावकाश घ्या आणि त्याच्या अंगावर सांगेल. बोलू नका बसलेले मंडळी काय झालं शेळकेले काय झालं प्रॉब्लेम काय तुम्ही बोलू नका ते करतील व्यवस्थित आम्हाला. या ठिकाणी या भागवत कथेसाठी बाबांना भेटण्यासाठी हरिद्वारवरून काही सन्माननीय पाहुणे मंडळी अतिथी आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. पाठीमागं बसलेले आहेत मी त्यांना विनंती करतो आपलं या भागवत कथेमध्ये सहर्ष स्वागत आहे हार्दिक अभिनंदन आहे. त्यांना बाबांचं दर्शन घ्यायचं आणि बाबांना शाल देऊन बाबांचा सन्मान करणार आहे ते. त्यांनी सुद्धा आरतीसाठी या पुढे या लवशक्यांना घेऊन या आरतीसाठी. आरती झाल्यावरती बाबांचं दर्शन घेतील आणि नंतर बाबांचा सत्कार करतील. विशेष करून आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला बाबांनी रोज 2 दिवसापासून सूचना सांगितली की आपण आरती झाल्यावर थोडासा याचा विको कमी करेल विको कमी करेल या काळावर. या कार्यक्रमासाठी प्रसाद असायला पाहिजे असे एक बाबांनी आपल्यासमोर एक प्रस्ताव ठेवला आणि आज हरिभक्तपरायण भगवान महाराज देसाई, हरिभक्तपरायण रामदास शेळके, हरिभक्तपरायण दिवेश महाराज पाडेकर, सन्माननीय हरिभक्तपरायण विश्वासराव शिंदे, गोरक्षनाथ महाराज ढगे आणि अक्षय शेळके. लक्षात येतंय का? या मंडळींनी आरती झाल्यानंतर आपल्यासाठी सर्वांसाठी आणि काही नाही आपण 3-3, 4-4 जणांनी असं नाव द्या आणि काउंटरवर सांगा की आजचा आमचा म्हणजे असं जबरदस्ती नाही. पण मी तुम्हाला एक ज्ञात करून दिलं का या मंडळींनी आजच्या आरतीचा प्रस्ताव आणलेला आले का पाहुणे आले का त्यांना घ्या ताट देता नाही हाँ आरती करते या आरती दे. आपका इस कार्यक्रम में हार्दिक स्वागत है हार्दिक स्वागत है. राधे राधे. करा भेटू आरती भेटू एक बारी भेटू एकच आरती. फुलं वाटा फुलं वाटून घ्या आणि नंतर लगेच वाटल्यानंतर लगेच जमा करून घ्या. फुलं वाटली का ठीक आहे आम्हाला नाही आली. चल सुरू करा. जय हो जय श्री राम आरती करू तुझ भगवंता. श्री सुखमुनी करुणा
देऊ नका आरती तिकडे, सगळं गोंधळ करतात. समोर ठेवा, तिथे समोर ठेवा, समोर आरती इकडे घेऊन या सगळ्यांनी, आरती तिथंच ठेवा समोर. देवाला ओवाळले म्हणजे तुम्हाला ओवाळले. बसा, शांत बसा, बोलूच नका. आता लक्ष द्या थोडंसं, एक 5 मिनिट. या ठिकाणी आपल्या या भागवत कथेसाठी पाहुणे म्हणून, यजमान म्हणून 1 मिनिट मंत्र पुष्पांजली राहील. अक्षय खाली बसा. बसा खाली. किरण थांबा जरा. ॐ यज्ञेन यज्ञमयन्ति देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनागं महिमानः सजन्त्र्य अत्र पूर्वे स्वाध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिते नमो वयं मे द्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै शृणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्य समन्त पर्यायश्चाद सार्वभौम सार्वायुष्ठान्तरः करादात् पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकराळते तदा ते श्लोको भीतोऽनृता आवेगतस्य कामप्रैर्विश्वदेवा सभासते इति श्रीमन्त्रपुष्पाञ्जलि सम्पूर्णम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. प्रसाद उतरले बाबांना बसू द्या, बसू द्या. 2 मिनिट, 2 मिनिट आहे, 2 मिनिट या. इथं आपल्याकडे जे पाहुणे म्हणून आले आहेत त्या पाहुण्यांचं आपल्या कथेच्या माध्यमातून, व्यासपीठाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी पाहुण्यांना विनंती करतो कि अपन बाबांचं दर्शन घ्यायचं आहे, बाबांचा सन्मान करायचा. आप आ जाओ, आगे आ जाओ, महाराज जी का दर्शन कर लो और जो कुछ है अपने हाथ में महाराज जी का, बाबा जी का सन्मान करो. आपल्याकडे आहे का शाल श्रीफळ आहे का? आपल्या मंडळाच्या वतीने मी त्यांना बाबांच्या असते एक शाल घ्या भागवताची. हा राधे श्याम. बाबांच्याकडे एक शाल द्या आणि थोड़ा साइड में होना भैया पुढच्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आजचा जो आरती झाल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळाला आता या ठिकाणी, तो प्रसाद हरिभक्तीपरायण सन्मान्य भगवान महाराज देसाई, रामदास महाराज शेळके, दिवेश महाराज पाडेकर, विश्वासराव नाना शिंदे, हरिभक्तीपरायण गोरक्षनाथ महाराज ढगे आणि अक्षय महाराज शेळके या भाग्यवान मंडळीतून आपल्याला या ठिकाणी आरतीचा प्रसाद मिळाला. एक जरा तेव्हा बाहेर जाताना आपण जिथून बाहेर जाणार राहता तर त्या ठिकाणी 2 मंडळी उभी राहतील, आपल्याला 2 सोडून 4 जण, आणि आपल्याला प्रत्येकाला तो प्रसाद मिळेल. उद्या सकाळी ज्याला कोणाला प्रसाद द्यायचा त्यांनी आत्ताच आपली नावं काउंट करू द्या, 4-5 जणांची मिळून, किंवा उद्या संध्याकाळी ज्यांना द्यायचं आहे त्यांनी आपली नावं ते सांगतील काय तुम्हाला जे असेल त्याचा व्यवहार केवढा येतो तो, तर आपली नावं त्या ठिकाणी द्यायची. 2 दिवस बाकी राहिले आपले. आता एक शनिवार, रविवार आणि सोमवार, मंगळवारी आपलं काल आहे. हरिद्वारमध्ये जी काही व्यवस्था केलेली आहे आपली राहण्याची, हो. 1 दिवसाची त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी पाहुणे म्हणून आपल्याकडे यजमान म्हणून जे आले सोनी
आपल्याला सन्माननीय सोनीजी आपका परिवार या बहुत है हमारे तरफ से, अपना बाबा जी की तरफ से, व्यासपीठ की तरफ से बहुत बहुत धन्यवाद. आपल्याला हरिद्वारमध्ये ज्यांनी राहण्याची सोय केलेली आहे, आपण जे 12 तारखेला जाणार आहोत, 11 तारखेला आपला कार्यक्रम संपेल, इथं रात्री काला होईल, 12ला सकाळीच आपण या ठिकाणी निघणार आहोत. जिथं जायचंय तर त्या आपल्याला भेटण्याकरता अगोदरच, म्हणजे आपले नातेवाईक पाहुणे सुद्धा एवढी काळजी घेणार नाही, एवढ्या तत्परतेनं ते आपल्याला भेटण्याकरता या भागवत कथेला संपूर्ण परिवार सपत्नीक आप या पधारा. आप बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत. यानंतर फक्त 2 मिनिटं थांबा, लक्ष द्या. या ठिकाणी अन्नदानाकरता ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, अजित टोके 1000 रुपये, किसन मारुती गायकवाड 3000 रुपये, बाबुराव गोविंद गोबरे यांच्या स्मरणार्थ मधुकर बाबुराव गोबरे 5001 रुपये. लक्ष द्या, पुलड बाळू लक्ष्मण लाडगे 200 रुपये, कांताबाई कोंडावळे 1001, वत्सलबाई कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ विमल वैश्य 500 रुपये, सोपन काका पडतरे पुणे 2100 रुपये, श्रीपाद भजनी मंडळ वाघोली 5111 रुपये. टाळ्या आवाज वेगळा. नामदेव भागू शेंगारी 3011 रुपये, नामदेव भागूजी धादवड 1000 रुपये. आणि ज्यांच्या मुखातून अमृतमय वाणीतून आपण रोज संध्याकाळी ज्ञानामृत प्राशन करतोय, गुरुवर्य तत्स्मरणे प्रातोबा महाराज भेटकरी 2100 रुपये, गोविंद शंकर देसाई 501 रुपये, आबासाहेब यशवंत ढोले अहमदनगर 3001 रुपये, प्रयागबाई दादासाहेब ढोले 500 रुपये, शिला शरद चिलक 600 रुपये, अतुल रोहिदास गिरमे 501 रुपये, काशीनाथ महादेव पिलाने 701, महादेव मनोहर कुंडलिक कदम 201, संजय शहाजी मंडली 501, गौरीशंकरवाडी साधक मंडळी शिंदे महाराज विभीषण महाराज शिंदे 5001 रुपया. धन्यवाद. वा. भीमाबाई मसळे 501 रुपया, गिरजाबाई मसळे 501, अनुसया नामदेव करवंदे 501, अनंता घाटे महादू दाते आणि बबन वा तिघांकडून 3000 रुपयाचे एक पंगत, रमेश घाटे 101, गोपीचंद लोळे 101, सुमन मारुती टिंगरे 1001, आई वडिलांच्या स्मरणार्थ जालिंदर लक्ष्मण गायकर 151 आणि शकुंतला श्यामकांत डांगे यांच्या स्मरणार्थ